येस. तर नमस्कार. ग्रेट रियांश मॉर्निंग. माझं नाव सोमनाथ अभंग. मागील 2 वर्षापासून मी रियांश सोबत ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करतो. खरं तर रियांश सोबत मी जॉईन झालो होतो. मला मूळव्याधाचा प्रचंड असा त्रास होता. जवळपास 15-16 वर्षाचा त्रास 3 महिन्याच्या 2 वर्षापूर्वी केलेल्या अमृतज्यूसच्या कोर्स नंतर पूर्णपणे बरा झाला. आणि ॲज अ डिस्ट्रीब्युटर रियांश सोबत मी मागच्या 2 वर्षापासून काम करतोय. आता मी रुबी रँक वरती आहे. तो रुबी माझी रँक आहे. अपकमिंग एमरल्ड आहे. लवकरच डायमंड बनायचंय. खूप चांगल्या प्रकारे रियांश सोबत काम करतोय. मागच्या 2 वर्षामध्ये काम करत असताना 2,000 जवळपास 12,000पेक्षा जास्त लोकांना टीमच्या माध्यमातून निरोगी आरोग्य देण्याचं काम या ठिकाणी केलं आहे. आणि सुरुवात केली त्यावेळेस ₹450 एका आठवड्याचा इन्कम होता. कॉन्फिडन्स खूप वाढला आणि बिझनेस करत असताना हायेस्ट आठवड्याचा इन्कम 1,25,000 म्हणजे जवळपास ₹1,25,000 आठवड्याचा इन्कम आहे. 2 वर्ष काम करतोय. 2 वर्षाचा टोटल इन्कम जर विचारायला गेलं तर 60 लाखापेक्षा जास्त टोटल इन्कम झालेला आहे. स्वतःची एक 4 व्हीलर कार परचेस केली. दुबईला जाऊन आलो. आता थायलंडला जायचंय 6 फेब्रुवारीला. अगेन दुबई, पुन्हा कोर्डेलिया क्रूजला जायचंय. टीममध्ये पण 9 लोकांनी जवळपास 4 व्हीलर गाडी परचेस केलेल्या आहेत. 20पेक्षा जास्त लोक 1 लाखापेक्षा जास्त महिन्याला इन्कम कमवतात. आणि खूप चांगल्या प्रकारची अचिव्हमेंट आहे. लोकांना आरोग्य देता देता स्वतःचं हेल्थ चांगलं होतंय, आशीर्वाद पण मिळत आहेत आणि पैसा पण मिळतोय. तर आजचा जो विषय आहे प्रोडक्ट ट्रेनिंग. तर रियांश कंपनीमध्ये कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत, त्याचे बेनिफिट्स काय आहेत, ते प्रोडक्ट्स कसे यूज करायचे, तर ह्याचा आपण बेसिक एज्युकेशन आज घेणार आहे. तर प्रोडक्ट नंबर 1 आहे, त्याच्याबद्दल थोडक्यात आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर मी या ठिकाणी स्क्रीन शेअर करतो आणि वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला प्रॅक्टिकली त्याची एसपी काय काय कोणते प्रोडक्ट कोणत्या आधारावरती कसं आपण देतो ते थोडक्यात सांगतो, कारण आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. बरोबर 9 वाजता आपली मीटिंग या ठिकाणी संपणार आहे. तर मी स्क्रीन शेअर करतो. सर्वांनी आपापल्या डिस्ट्रीब्युटरला लिंक शेअर करा. जास्तीत जास्त लोकांना इन्व्हाइट करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोक पार्ट बनतील आणि आजचं सेशन कंडक्ट करतील. तर ही आपली वेबसाईट आहे, तुम्ही सगळे पाहू शकता. वर्ल्ड क्लास प्रीमियम प्रोडक्ट आपल्याकडे आहे. तर कोणते कोणते प्रोडक्ट्स आहे, त्याची काय रेंज आहे, हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. तर सगळ्यात पहिलं पाहायला गेलं तर रियांश अमृत ज्यूस MRP याची 1850 आहे. तुमच्याकडे डायरी पेन असेल तर तुम्ही नोट करू शकता. डायरी पेन तुमच्याकडे असेल तर तुम्ही नोट करू शकता, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल प्रत्येक प्रोडक्ट बद्दल. तर आपल्या कंपनीचं मदर प्रोडक्ट आहे रियांश अमृत ज्यूस. त्याची MRP आहे ₹1850, परंतु डिस्ट्रीब्युटरला ते प्रोडक्ट मिळतं ₹1,032. आणि ह्या प्रोडक्टची एसपी आहे 30. अमृत ज्यूस बद्दल बोलायचं जर झालं तर डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सर्व प्रकारच्या जुनाट आजारांवरती रियांश अमृत ज्यूसचे आपल्याकडे रिझल्ट आहेत. रियांश अमृत ज्यूस कोणतंही औषध नाहीये. रियांश अमृत ज्यूसमुळे कोणतेही आजार बरे होतात असा कंपनी दावा करत नाहीये. रियांश अमृत ज्यूस हा फक्त 42 प्रकारच्या आयुर्वेदिक फळाफुलांचा ज्यूस आहे आणि त्यामुळे मार्केटमध्ये खूप सारे रिझल्ट येतात. ओके, तर आपलं ऑलरेडी रेकॉर्डिंग सुरू आहे. कुणीतरी बोट दाबतंय, तर तुम्ही आता बटन दाबू नका. रेकॉर्डिंग सेशन ऑलरेडी सुरू आहे. ऑलरेडी आपण रेकॉर्ड करतोय. तर आपला फ्लो फ्लो तुटतो याच्यामध्ये. कमेंट पण करू नका, प्रश्नांची उत्तर पण तुम्हाला मिळून जातील. आपलं रेकॉर्डिंग ऑलरेडी सुरू आहे. तिकडनं तुम्ही रेकॉर्डिंग करायची काय आवश्यकता नाहीये. ओके. तर 42 प्रकारचे आयुर्वेदिक फळं, फुलं, बेरीज, कंदमुळं यापासून बनलेलं आपलं रियांश अमृत ज्यूस आहे. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सर्व प्रकारच्या जुनाट आजारावरती आपल्याकडे याचे रिझल्ट आहेत. बघा, रियांश अमृत ज्यूस हे कोणतंही औषधी नाही, कोणतंही मेडिसिन नाही आणि हे अमृत ज्यूस पिल्यामुळे कोणतेही आजार बरे होतात असा कंपनीचा दावा नाहीये. तर रियांश अमृत ज्यूस हे 42 प्रकारच्या आयुर्वेदिक फळांपासून बनलेला फळांचा ज्यूस आहे. 3 महिन्याचा कोर्स केला तर हे पेशींवरती काम करतं. जसं की आपल्या शरीराची जी रचना आहे, रक्त, पाणी, हाडं, अवयव. हाडं कॅल्शियम पासून बनतात. आपल्या शरीरातले अवयव जे आहेत ते पेशींपासून बनतात. छोटे छोटे टिश्यू, सेल्स, त्याला उतक म्हणतो मराठीमध्ये. हे सगळे सेल्स म्हणजे पेशी एकत्र येतात आणि ऑर्गन्स बनतात आणि आपलं शरीर बनतं. ही सायंटिफिक आपल्या शरीराची रचना आहे.
पेशींचं खाद्य म्हणजे रियांश अमृत ज्यूस. आपल्या शरीरामध्ये 90 दिवसामध्ये नवीन पेशी बनत असतात. अमृत ज्यूस जर तुम्ही घेतलं तर ज्या वीक पेशी असतात, वीक सेल्स असतात, त्या स्ट्रॉंग बनतात आणि ज्या डेड सेल आहेत त्या रिमूव्ह होतात आणि नवीन सेल बनताना स्ट्रॉंग बनतात. जर शरीराचं फाउंडेशन मजबूत असेल तर आपल्याला रिझल्ट 100% खूप चांगला येतो. तर आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व पेशींना अमृत ज्यूसमुळे एक स्ट्रॉंग खाद्य मिळतं आणि पेशींची प्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे आपल्या शरीरात प्रतिकार शक्ती वाढते आणि आपले आजार बरे होतात. म्हणजे याच्यामध्ये कोणतंही रॉकेट सायन्स नाहीये. रियांश अमृत ज्यूस हे कोणीही घेऊ शकतं. जर आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती जास्त असेल तर आपण आजारी पडतच नाही, पहिली गोष्ट. आणि जर आजारी पडलो तर आपण लवकर बरे होतो. आपण जर पाहिलं तर आपल्या आधार कार्डचा फोटो आणि आताचा चेहरा हा मॅच होतो का? तर होत नाही. म्हणजे आपला चेहरा बदलत असतोय. आपला चेहरा बदलत असतो कारण नवीन पेशी शरीरामध्ये बनत असतात. आणि अमृत ज्यूस हे अँटीऑक्सिडंट आहे. 68% अँटीऑक्सिडंट आहे, तुम्ही नोट करू शकता. त्याच्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीज आहेत आणि बेरीजचं काम आहे की शरीराला इंटरनल क्लिन्झिंग करणं. आपल्या शरीरात लहान आतडा आहे, मोठा आतडा आहे, वेगवेगळे द्वार आहेत जिकडनं घाण बाहेर पडते, कचरा बाहेर पडतो. तर शरीरात अमृत ज्यूस घेतल्यानंतर इंटरनल क्लिन्झिंगची प्रोसेस सुरू होते, डिटॉक्सिफिकेशन होतं. त्यामुळं आपलं शरीर आतून साफ होतं, निरोगी होतं. आपल्याला असणारे छोटे मोठे आजार हळूहळू कमी होतात. 90 दिवसामध्ये आपल्या शरीरात ज्या बनणाऱ्या नवीन पेशी आहेत त्यांची प्रतिकार शक्ती वाढते. असणारे आजार निघून जातात, नवीन आजार कोणतेच होत नाही. म्हणजे रियांश अमृत ज्यूस हे मॅन्युफॅक्चरिंग नंतर 1.5 वर्ष चालतं. मॅन्युफॅक्चरिंग नंतर 1.5 वर्ष हे चालतं. याला कोणत्याही थंड किंवा गरम वातावरणात ठेवायची गरज नाही. हा फळांचा ज्यूस आहे, हा रेग्युलर टेम्परेचरमध्ये आपण ठेवू शकतो. आता बाकीचे मार्केटमधले प्रोडक्ट आणि रियांश अमृत ज्यूस लोकांना का रिकमेंड करायचं किंवा आपण का द्यायचं? बिकॉज ऑफ मार्केटमधले अदर प्रोडक्ट्स आणि रियांश अमृत ज्यूस याच्यामध्ये फरक आहे. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सर्व प्रकारच्या जुन्याट आजारांवरती आपल्याकडे याचे रिझल्ट आहेच. बट हे ऑल इन वन आहे. म्हणजेच रियांश अमृत ज्यूसचा आपण इंटरनल पण यूज करू शकतो आणि एक्सटर्नल पण यूज करू शकतो. म्हणजे काय? एक्सटर्नल म्हणजे काय? आपल्याला कोणतीही बिमारी असेल, कोणताही आजार असेल, आपण अमृत ज्यूस पिऊ शकतोच. परंतु आपण ते स्किन डिसीज असेल तर लावू पण शकतो. आपण स्किन डिसीज असेल तर लावू शकतो. उदाहरणार्थ खरूज असेल, नायटा असेल, गचकर्ण असेल, इसाबुला असेल, सुरमा असेल, सोरायसिस असेल, वांगाचे डाग असतील, पांढरे डाग असतील, डार्क सर्कल असतील, रिंकल्स असतील, आपण पिऊ पण शकतो आणि रात्री झोपताना कापसाच्या गोळ्याने लावू पण शकतो. आता कंपनी असा कुठेही दावा करत नाही की तुम्ही लावा स्किनला. परंतु आपले जे काही एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्सवरून आपल्या असं लक्षात आलं की अमृत ज्यूस लावल्यामुळे स्किन डिसीज पण लोकांचे कव्हर झालेले आहेत. त्यानंतर खूप साऱ्या लोकांनी डोळ्यामध्ये पण टाकले. आता 100% आयुर्वेदिक असल्यामुळे त्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. मायनर जे डोळ्यांचे प्रॉब्लेम आहेत, काचबिंदू असेल, मोतीबिंदू असेल, डोळ्यांची आग होत असेल, डोळे लाल झाले असतील, पाणी गळत असेल, खाज होत असेल, इचिंग होत असेल, जळजळ होत असेल, दिसायला थोडंसं कमी पडलं असेल, लांबचं दिसत असेल, काही जवळचं दिसत नसेल, डोळ्यांच्या मायनर प्रॉब्लेमसाठी रियांश अमृत ज्यूस खूप साऱ्या डिस्ट्रीब्युटरने क्लायंटला डोळ्यामध्ये पण टाकायला सांगितलं आणि त्याने डोळ्यात टाकलं. विशेष म्हणजे एकाही व्यक्तीला मागच्या 6 वर्षामध्ये डोळ्यात टाकल्यामुळे कोणताही साईड इफेक्ट झालेला नाहीये. म्हणजेच काय? रियांश अमृत ज्यूस हे आपण त्वचेला लावू शकतो, आपण डोळ्यामध्ये टाकू शकतो. जर केसांचा प्रॉब्लेम असेल, केसांमध्ये कोंडा असेल, तर केसांना खोबरेल तेलामध्ये मिक्स करून किंवा रियांशच्या हेअर ऑइलमध्ये मिक्स करून आपण झोपताना हलक्या हाताने मालिश पण केसांच्या मुळांना करू शकतो. म्हणून रियांश अमृत ज्यूस हे बाकीच्या प्रोडक्टपेक्षा वेगळं आहे. मार्केटमध्ये हजारो लाखो कंपन्या आहे, ॲलोपॅथीमध्ये खूप सारे प्रोडक्ट आहे, होमिओपॅथीमध्ये आहे, आयुर्वेदामध्ये आहे. रियांश अमृत ज्यूसच का घ्यायचे आपल्याला? बिकॉज ऑफ ते इंटरनल एक्सटर्नल यूज होतं. ते डोळ्यात आपण टाकतो, त्वचेला लावतो, केसांना लावतो आणि पितो पण. आता हे डोळ्यात टाका किंवा त्वचेला लावा किंवा डोक्यात टाका किंवा हे पिल्यानंतर तुमचे आजार बरे होतील असा कंपनीचा दावा नाहीये. आपण पण तो दावा करत नाही. परंतु आपल्याकडे जे लोकांचे अनुभव आहेत त्या अनुभवाच्या जोरावरती आपण लोकांना हे रिकमेंड करतो. ज्या लोकांना विश्वास पडतो ते लोक आपल्याकडे हे प्रोडक्ट घेतात आणि त्यांना रिझल्ट आल्यानंतर ते मार्केटमध्ये लोकांना सांगतात, प्रमोट करतात. इतकं सोपं आहे. आता हे अमृत ज्यूस कोण घेऊ शकतं? तर जन्माला आलेल्या 6 महिन्याच्या बाळापासून 105 वर्षाच्या आजोबापर्यंत आपण लोकांना ऑलरेडी दिलेला आहे. हा फळांचा ज्यूस असल्यामुळं वयोमानाप्रमाणे त्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, परंतु याचा आजपर्यंत कोणताही साईड इफेक्ट झालेला नाही आणि होत पण नाहीये. कारण हे प्रूव्हन आहे, सायंटिफिक आहे, ऑलरेडी लॅबोरेटरीमध्ये टेस्टिंग करूनच हे प्रोडक्ट मार्केटमध्ये आलेलं आहे. आणि ऑलरेडी फॉरेन्सिक लॅबला सुद्धा याची टेस्ट करण्यात आली. काही लोकांना डाऊट होता की एका फळाच्या ज्यूसमुळे अनेक आजार कसे बरे होऊ शकतात.
त्यामुळं प्रूव्हन टेस्टेड प्रोडक्ट आहे. आता कोण वापरू शकत नाही, तर पहिल्या 3-4 महिन्यामध्ये अप्रॉक्सिमेटली 4 महिने गरोदर महिला हे वापरू शकत नाही. प्रेग्नेन्सी कन्सिव्ह होण्यासाठी तुम्ही अमृत ज्यूस घेऊ शकता, बट कन्सिव्ह झाल्याच्या नंतर पहिले 4 महिने तुम्ही नाही वापरू शकत, किंवा डिलिव्हरी नंतर पहिले 4 महिने जोपर्यंत बेबी फिडिंग करतंय तोपर्यंत तुम्ही रियांश अमृत ज्यूस नाही घेऊ शकत. त्यानंतर जर डायलिसिसचं पेशंट असेल तर ऑलरेडी त्यांना डॉक्टरांनी पाणी कमी प्यायला सांगितलं असतं, तर डायलिसिसच्या पेशंटला विदाऊट वॉटर म्हणजे कोरं तुम्ही प्यायला देऊ शकता. बिलो 18 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना तुम्ही कोरं प्यायला देऊ शकता. आता कसं घ्यायचं याचं ऑलरेडी अगोदर ट्रेनिंग झालेलं आहे. लहान मुलांना ड्रॉपरने द्यायचं 2-2 ml, 1 ते 5 वर्षापर्यंत, 5 ते 12 वर्षापर्यंत तुम्ही 5-5 ml द्या. 12 ते 18 पर्यंत 7-7, 10-10 ml देऊ शकता. आणि 18च्या पुढे 15 ml द्यायचे. 70-75च्या पुढे तुम्ही 10 ml देऊ शकता. आता याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही, परंतु वयामानाने काहींची प्रतिकारशक्ती कमी असते, काहींचे एज कमी असतं, काहींची प्रतिकारशक्ती जास्त असते. सो त्याप्रमाणे याचं प्रमाण आहे. त्याचा एक डिटेल मेसेज तुमच्या व्हॉट्सअपला ग्रुपला येऊन जाईल. ऑलरेडी तो आपल्याकडे मेसेज पण आहे की कोणत्या वयाला किती प्रमाणात द्यायचं, कसं द्यायचं. तरी पण एकदा मी सांगतो, पुन्हा रिपीट, लक्षात ठेवा. 6 महिन्यापासून 3 वर्षापर्यंतच्या बाळाला तुम्ही 2 ml ड्रॉपरने देऊ शकता, विदाऊट वॉटर. ड्रॉपरने 2-2 ml देऊ शकता, जर काय लहान बाळाला प्रॉब्लेम असेल तर. 3 वर्षापासून 5 वर्षापर्यंतच्या बाळाला तुम्ही 3-3 ml देऊ शकता. 5 ते 10 वर्षापर्यंतच्या बाळाला तुम्ही 5-5 ml देऊ शकता. 10 ते 18 पर्यंत तुम्ही 10-10 ml द्यायचे, आणि 18च्या पुढे 15-15 ml द्यायचे. पण 18 ते 70 वयापर्यंत 15 ml अमृत ज्यूस 2 टोपण झाकणामध्ये, म्हणजे त्याला 30 ml चं झाकण आहे. 2 झाकणं कोमट पाणी, म्हणजे 30 ml कोमट पाणी आणि त्याच्यामध्ये 15 ml अमृत ज्यूस असं काचेच्या ग्लासमध्ये मिक्स करून ते प्यायचं. अगेन काही लोकांना प्रश्न असतो, सर एक काचेच्याच ग्लासमध्ये का प्यायचं? तर बिलकुल पण असं कंपल्शन नाही काचेच्याच ग्लासमध्ये प्यायचं, परंतु अमृत ज्यूसचा धातू सोबत संपर्क आला नाही पाहिजे. आता ऑलरेडी अमृत ज्यूस हे प्लास्टिकच्या बॉटलमध्ये आहे, सो तुम्ही प्लास्टिकमध्ये पिऊ शकता. डिपेंड करतं तुमचं प्लास्टिक किती मायक्रो, म्हणजे किती त्याची जाडी आहे, किती लाईट आहे. जे छोटे छोटे ग्लास असतात पातळ, त्याच्यात तुम्ही घेतलं तर मग प्रॉब्लेम आहे. तुम्ही चिनी मातीच्या कपामध्ये घेऊ शकता. तुम्हाला फक्त पितळ, तांब्या, लोखंड, अल्युमिनियम धातू सोबत ते घ्यायचं नाही. बाकी तुम्ही काचेच्या ग्लासात घ्या, प्लास्टिकमध्ये, चिनी मातीच्या घ्या, डझंट मॅटर. बट काचेच्या ग्लासात घेतलं तर ते पारदर्शक दिसतं आपल्याला, आणि त्याची चव पण चांगली लागते. ॲज इट इज 100% कंटेंट आपल्या बॉडीमध्ये जातात. सो सकाळ संध्याकाळ बिफोर मील, जेवणाच्या अगोदर 1 तास 15 ml अमृत ज्यूस, 2 झाकणं म्हणजे 30 ml कोमट पाणी. ज्यांचं वेट लॉस करायचं त्यांना थोडंसं हॉट वॉटरमध्ये, कडक पाण्यामध्ये घेऊ शकता. ज्यांचं वेट गेन करायचं ते रेग्युलर वॉटरमध्ये घेऊ शकतात, किंवा आईस टाकून कोल्ड म्हणजे थंड पाण्यामध्ये पण पिऊ शकतात. बाकी वेट लॉस फक्त गरम आणि गार अमृत ज्यूस पिल्याने होत नाही, त्यासोबत डाएट पण आहे, न्यूट्रिशन, कॅलरी मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी आहेत, वर्कआउट आहे, तरच वेट लॉस होतं. नाही तर फक्त अमृत ज्यूस पिलात आणि काहीच एक्सरसाइज नाही केली, डाएट नाही केलं तर वेट लॉस होत नाही किंवा वेट गेन होत नाही. त्यासोबत डाएट फार महत्वाचं आहे. ओके, तर असे अमृत ज्यूसचे फायदे आहेत. आपल्याकडे ह्या प्रोडक्टचे मार्केटमध्ये लाखो रिझल्ट आहे. आपण जर युट्यूबला पाहिलं तर हजारो रिझल्ट आहेत. मी पर्सनली कमीत कमी 500+ रिझल्ट स्वतः याचे रेकॉर्ड केलेले आहेत. तर असं एक मदर प्रोडक्ट आपल्याकडे आहे, रियांश अमृत ज्यूस. कसं घ्यायचं, कोणी घ्यायचं, कोणी नाही घ्यायचं, या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्यात. तर जर डॉक्टर, आणखीन एक लोकांचा प्रश्न येतो की सर आता मी आजारी पेशंट आहे, तर मला होमिओपॅथीच्या, ॲलोपॅथीच्या किंवा जुन्या आयुर्वेदिक गोळ्या औषधं चालू आहेत, तर ते घेतली तर चालेल का? 100%. आपण कोणीही डॉक्टर नाहीये. आपण MBBS नाहीये, MD नाहीये, MS आहे, MS नाहीये, BHMS नाहीये, डी ऑर्थो नाहीये, न्यूरोलॉजिस्ट नाहीये, युरोलॉजिस्ट नाहीये, कार्डिओलॉजिस्ट नाही. आपण कोणतेही सर्जन, कोणतेही डॉक्टर नाही. आपण एक सर्वसामान्य कंपनीचे सभासद, डिस्ट्रीब्युटर आहोत. आणि रियांश अमृत ज्यूस हे कोणतेही मेडिसिन नाही, औषध नाहीये. तर आपल्याला लोकांना हे ॲज अ फ्रूट सप्लिमेंट म्हणून द्यायचे. आता आपल्या कॉलवरती खूप सारे डॉक्टर्स पण आहेत. कितीही आजारी पेशंट असेल तरी डॉक्टर त्यांना नारळ पाणी प्यायला सांगतात, फळांचा ज्यूस द्यायला सांगतात. सेम हा फळांचा ज्यूस आहे. डॉक्टरांचे मेडिसिन सुरू असताना, मग ते होमिओपॅथी असू द्या, ॲलोपॅथी असू द्या, आयुर्वेदिक दुसऱ्या कंपनीचं कोणतं असू द्या, त्यासोबत रियांश अमृत ज्यूस आपण घेऊ शकतो. फक्त रियांश अमृत ज्यूसचा कोर्स सुरू असताना आपल्याला एक पथ्य आवर्जून पाळायचं की चहा कॉफी आपल्याला 100% बंद करायचं. मग काही लोकांना प्रश्न पडतो, मग सर गोड खायचं नाही का, साखर खायचं नाही का? तर चहा कॉफी आपण गोड आहे म्हणून बंद करत नाहीये, बिकॉज ऑफ चहा कॉफीमध्ये कॅफेनचं प्रमाण जास्त असतं, आणि कॅफेन जास्त बॉडीमध्ये गेलं बॉडीच्या गरजेपेक्षा, तर रियांश अमृत ज्यूसचा असर तुम्हाला लेट होणार आहे.
उशिरा होणार आहे. म्हणून आपल्याला चहा कॉफी बंद करायचे. आणि दुसरं म्हणजे चहामुळे कोणताही शरीराला फायदा होत नाही, त्यामुळे हे चहा आपल्याला बंद करायचा आहे. चहा कॉफीच्या ऐवजी रियांश अमृत ज्यूस प्यायचे सकाळ आणि संध्याकाळ. कधी कधी तुम्ही जास्त पिला तर कोणताही साईड इफेक्ट येत नाही, कमी पिला तरी कोणताही साईड इफेक्ट यांनी होत नाही. इंटेन्शन काय, पोटात जाणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हे रियांश अमृत ज्यूस आहे, याचे खूप सारे मार्केटमध्ये रिझल्ट आहेत. आज माझ्याकडे पाहिलं तर 4-5 दिवसामध्ये एक बॉटल संपते. मी तुम्हाला सांगताना सांगतोय असं असं घ्या, परंतु मला घेण्यासाठी कोणताही माझ्यासाठी क्रायटेरिया नाहीये. म्हणजे आता ही बॉटल आहे, वी आर अ प्रोडक्ट लवर, म्हणजे आपण सगळे प्रोडक्ट लवर आहोत. आणि मी सुद्धा याचा फॅन आहे, कारण माझा 15-16 वर्षाचा प्रॉब्लेम यांनी सॉल्व्ह केलाय. तर मी डायरेक्टली बॉटल तोंडाला लावूनही घेतो, काय प्रॉब्लेम नाहीये. सो याची चव इतकी छान आहे, आंबट गोड आहे, कोणताही साईड इफेक्ट आपल्याला नाही. मी डोळ्यात पण टाकतो. आता माझ्यासोबत पार्टनर असतं तर मी तुम्हाला डोळ्यात टाकून पण दाखवलं असतं. तर डोळ्यात टाकत असताना फक्त आपल्याला बॉटल शेक करायची नाहीये. आपण बनवतो त्यावेळेस बॉटल शेक करायचे. डोळ्यात टाकताना फक्त ड्रॉपरने आपल्याला घ्यायचे. थोडीशी सुरुवातीला आग होते. आता मी तुम्हाला म्हणणार नाही तुम्ही डोळ्यात टाका, कंपनी पण म्हणत नाही डोळ्यात टाका. परंतु जे लोकांनी टाकलेलं आहे त्याचे आपल्याकडे रेकॉर्डेड रिझल्ट आहे, आपल्याकडे ती लोक आहेत. मग आपण डोळ्यांच्या मायनर प्रॉब्लेमसाठी ते डोळ्यात टाकायला पण सांगतो लोकांना. त्यानंतर अमृत ज्यूस मार्केटमध्ये इतकं जबरदस्त चाललंय की जवळपास 8 कंपन्यांनी अमृत ज्यूस सारखं सेम कव्हर सेम बॉटल तयार केल्यात, परंतु त्यांना तो सिक्रेट फॉर्म्युला भेटला नाही. 42 प्रकारचे आयुर्वेदिक वनस्पती आपल्या बॉटलवरती जर तुम्ही पाहिलं तर आता याच्यावरती नाही पण कव्हरवरती आपल्या जवळपास 23 प्रकारची चित्र आहेत. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याचं कंटेंट, त्याचे जे काही प्रमाण आहे ते कोणतं किती कसं घेतलं, तो फॉर्म्युला फक्त कंपनीकडे आणि गव्हर्नमेंटकडेच आहे, पेटेंटेड फॉर्म्युला आहे. तो बाकीच्या लोकांना भेटत नाहीये. तरी पण सिमिलर बाकीची लोक कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु मागच्या 6 वर्षामध्ये अजून एकाही व्यक्तीला, एकाही कंपनीला अमृत ज्यूसची कॉपी झालेली नाही. कव्हरची कॉपी केली, बॉटलची कॉपी केली, 8 प्रकारचे रियांश अमृत ज्यूस मार्केटमध्ये लोक विकतात. रियांश नाहीये, अमृत ज्यूस बाकी सगळं सेम त्यांचं नाव आहे. पण क्वालिटी, जो रिझल्ट आणि जो फॉर्म्युला आहे तो कोणालाही भेटलेला नाही, तो भेटणार पण नाही. आणि आपण एवढे लकी आहोत की असं आपल्याकडे नंबर 1 प्रोडक्ट आहे ज्याचे मार्केटमध्ये खूप छान रिझल्ट आहे. ओके, तर आपण नेक्स्ट जाऊया. आपल्याकडे अर्धा तास वेळ आहे. आपल्याकडे आहे नेक्स्ट प्रोडक्ट पायलोराइड्स, जे रिसेंटली लॉन्च केलंय. त्याची एमआरपी 1850 आहे, त्याची डीपी 1032 आहे आणि एसपी 30 आहे. या प्रोडक्ट बद्दल जर सांगायचं झालं तर याचे फायदे काय आहेत की तुम्हाला जर मूळव्याधाचा त्रास असेल, मग मराठी भाषेत काय म्हणतात की मला कोंबाचं मूळव्याध आहे, मला रक्त येतं, चिरा पडल्या, चुंबळ आहे, इंटरनल पाईल्स, एक्सटर्नल पाईल्स, रॅक्टल प्रोलप्स, थ्रोम्बोस पाईल्स, म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारचे आतून बाहेरून. मूळव्याध म्हणजे काय, मोठ्या आतड्याचं दुखणं आहे. जर याच्याकडे दुर्लक्ष केलं तर भगंदर होतं, फिशर म्हणूया आपण, ह्या गोष्टी होतात. म्हणजे काय की मोठ्या आतड्याला त्या स्किनमध्ये आपलं जे पाणी कमी असल्यामुळं पूर्णपणे स्किन बाहेर पडणे, टॉयलेटला प्रेशर येणे, शुष्क होणे आतडातून, मग त्याला चिरा जाणे, ब्लिडिंग होणे, किंवा आतमध्ये त्याच्या स्किनच्या गाठी तयार होणे लार्ज इंटेस्टाईन मध्ये, मग नंतर फिशर बगंदर सारखे प्रकार होणे. तर हे बेसिक. आणि नंतर जर दुर्लक्ष झालं तर मग मोठ्या आतड्याचा कॅन्सर पण होऊ शकतो. मग मूळव्याधासाठी कंपनीने अमृत ज्यूस सोबत पायलोराइड्स नावाचं कॅप्सूल बनवलंय. 4 अमृत ज्यूस आणि 2 पायलोराइड्स कॅप्सूल तुम्ही जर दिल्या तर त्या पेशंटचं कोणतंही मूळव्याध असू द्या 100% ते बरं होणार आहे. म्हणजे इंटरनल, एक्सटर्नल, रक्त येत असेल, चिरा गेल्या असतील, फिशर असेल, बगंदर असेल, कोंब असेल, हा, तर 3 महिन्याचा कोर्स करणं गरजेचं आहे. हे कॅप्सूल घेत असताना पहिल्या महिन्यामध्ये 2 अमृत ज्यूस सकाळ संध्याकाळ उपाशीपोटी घ्यायच्यात, 1 तासाने नाश्ता आणि संध्याकाळचं जेवण करायचंय. अमृत ज्यूस घेत असताना जे लोक ड्रिंक करतात किंवा गायछाप चुना खातात त्या लोकांनी ब्रश करून घ्यायचे, बाकीच्या लोकांनी विदाऊट ब्रश करता घ्यायचे. जो काही सलायवा आपला आहे तो पोटामध्ये गेला पाहिजे. ओके. पायलोराइड्स कॅप्सूल घेत असताना पहिल्या महिन्यामध्ये 2 अमृत ज्यूस संपतील, दुसऱ्या महिन्यामध्ये 2 अमृत ज्यूस सकाळ संध्याकाळ, आणि जेवणानंतर सकाळ संध्याकाळ तुम्हाला 1 कप भर दुधामध्ये या कॅप्सूलचं टोपण काढायचंय, जे कव्हर असतं जिलेटिनचं, ती पावडर कपमध्ये मिक्स करायची, दुधामध्ये मिक्स करायची चमच्याने, आणि 1 कप दुधामध्ये हे मिक्स करून प्यायचं. जर तुम्हाला दूध आवडत नसेल तुम्ही पाण्यामध्ये टाकून पण मिक्स करून पिऊ शकता, किंवा डायरेक्टली कॅप्सूल खाऊन वरती 1 ग्लास पाणी पिऊ शकता. म्हणजे मूळव्याधाच्या लोकांनी दुसऱ्या महिन्यापासून, आता याच्यामध्ये 60 कॅप्सूल आहेत, म्हणजे दुसऱ्या पूर्ण महिन्यात 30 दिवस तुम्हाला ही डबी जाईल
अशा 2 बॉटल तुम्हाला लागतील. मग पहिल्या महिन्यामध्ये 2 अमृत ज्यूस संपतील, दुसऱ्या महिन्यामध्ये 2 अमृत ज्यूस प्लस 1 पायलोराइड्स, तिसऱ्या महिन्यामध्ये फक्त 1 पायलोराइड्स. अमृत ज्यूस तुमचे दुसऱ्या महिन्यात 4 संपलेले असतील आणि तुमचा त्रास पूर्णपणे बरा होईल. हा कोर्स करत असताना जर तुमचा 3 महिन्यामध्ये 100% त्रास बरा झाला तर वेल अँड गुड. जर तुमचा त्रास 100% बरा नाही झाला, 50% बरा झाला, तर तुम्हाला आणखीन एक कोर्स करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं प्रोडक्ट्स आहे आपल्याकडं डायबोजी. येस सर, मॅडम आपण क्वेश्चन आन्सरला शेवटचे 5 मिनिटं देऊया. मी आज स्वतःला ठरवलंय की मला 1 तासात कंप्लीट करायचंय. आपणच नेम बनवतोय, सो आपल्यालाच फॉलो करायचे. दुसरे प्रोडक्ट्स आहे रियांश डायबोजी. तर रियांश डायबोजी हे खूप युनिक प्रोडक्ट आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीज पासून बनवलंय. थोडीशी याची कडवट चव आहे. हे आयुष सर्टिफाईड प्रोडक्ट आहे आणि हे डायबिटीज असणाऱ्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. इंडिया हा जगातील डायबिटिक कंट्री आहे. वर्ल्ड नंबर 1 पॉप्युलेशन आहेच. मालन्यूट्रिशन आहे, ओबेसिटी आणि डायबिटिक कंट्री आहे. म्हणजे जगामध्ये 800 कोटी लोकांमध्ये सर्वात जास्त डायबिटीज असणारी लोक भारतामध्ये राहतात. म्हणजे काय होतं की शुगर वाढते, काहींची शुगर कमी होते. शुगर वाढल्यानंतर काहींना शुगरचे डॉक्टर गोळी चालू करतात 25 mg पासून 500 mg पर्यंत. गोळीने शुगर कंट्रोल नाही झाली की इन्सुलिन चालू करतात. काहींना टाईप 1 डायबिटीज होतो, काहींना टाईप 2 डायबिटीज होतो. काहींना जखम झाली तर बरी होत नाही, नंतर गँग्रीन होतं, मग त्यांचे अवयव कट करावे लागतात आणि त्यानंतर पूर्ण आयुष्य त्यांचं बरबाद होतं. आणि शुगर झाली की शुगरचा जुळा भाऊ बीपी, बीपी पण सोबत होतो, हाय ब्लड प्रेशर, लो ब्लड प्रेशर. मग रियांश कंपनी सॉल्युशन काढले शुगरवरती, रियांश डायबोजी. जर तुमची शुगर 250 पेक्षा कमी असेल तर खूप साऱ्या लोकांची अमृत ज्यूसनेच कव्हर होते. अमृत ज्यूस हे आंबट गोड असल्यामुळे सुरुवातीच्या महिन्यामध्ये शुगर ही कमी जास्त होऊ शकते. काही लोक बोलतात माझी शुगर 220 होती, अमृत ज्यूस घेतलं ना आता 250 झाली. होऊ शकते पहिल्या महिन्यामध्ये. क्लिन्झिंग प्रोसेस आहे, अप डाऊन होऊ शकते, फ्लक्च्युएट होते. बट आपल्याला डायबोजी चालू करायचे दुसऱ्या महिन्यापासून. 2 अमृत ज्यूस, 4 डायबोजी. ज्यांची शुगर 250 पेक्षा पुढे आहे अशा लोकांनी घ्या. अमृत ज्यूस सकाळ संध्याकाळ रेग्युलर 15 ml कोमट पाण्यामध्ये. आणि पहिल्या महिन्यामध्ये 2 अमृत ज्यूसच्या बॉटल संपल्याच्या नंतर तुमच्याकडे उरतील 4 डायबोजी. सकाळ संध्याकाळ 15-15 ml कोरे प्यायचे जेवणाच्या अगोदर. आता याच्यात सांगितले 30 मिली रस्ट आले. तुम्ही पाण्यात पण घेऊ शकता. पाण्यामध्ये घेतलं तर थोडीशी चव त्याची कडवट लागते, मग तोंड कडू पडतं थोडंसं. तसं तुम्ही डायरेक्ट एक झाकण टाकलं 15 ml चं, वरतून पाणी पिलं तर तुम्हाला तो कडवटपणा कमी जाणवेल. बाकी बॉटल अच्छी तरह से खोले, ढक्कन खोले, बॉटल फिरून खूप चांगल्या प्रकारे आपण घेऊ शकतो खाली पेट. याच्याने तुमची शुगर कंट्रोलमध्ये येणार आहे. शुगर कंट्रोलमध्ये येत असताना बरेच लोक डायबोजी घेतल्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या शुगरच्या गोळ्या किंवा इन्सुलिन घेत नाही. जोपर्यंत तुमची शुगर नॉर्मल रेंजला येत नाही तोपर्यंत तुम्हाला डॉक्टरांच्या गोळ्या सुरू ठेवायच्यात. इन्सुलिन असेल तर इन्सुलिन सुरू ठेवायचे आणि डायबोजी पण घ्यायचे. पण तुमच्याकडं चेकिंगचं मशीन असेल तर ट्रॅक करायचे. ओके. आणि तुमच्या फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने 15 दिवसांच्या ऑब्झर्वेशनमध्ये जर डॉक्टरांच्या गोळ्या इन्सुलिन बंद आहे आणि तुम्ही फक्त डायबोजी घेताय आणि तुमची शुगर वाढलेली नाहीये, तुम्ही डायबोजी बंद केलं, डॉक्टरांचं पण बंद केलं आणि 15 दिवसामध्ये तुमच्या हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमची शुगर जर वाढली नाही तर तुम्हाला कोणत्याही प्रोडक्टची गरज नाही. डॉक्टरांच्या गोळ्यांची पण नाही, डायबोजीची पण नाही. ओके. तर थोडंसं आपल्याला ट्रॅक करणं गरजेचं आहे. डायबोजी हे इतकं जबरदस्त प्रोडक्ट आहे, तुमची शुगर लो पण होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला चेक करायचं आहे. तुमची शुगर जर आयडियलला आली तर तुम्हाला डायबोजी बंद करायचं. आणि हे डायबोजी फक्त शुगरसाठी चालतं का? तुम्ही खाली पाहू शकता. मीठा खाने की तलब को कम करता है, पाचन शक्ती को बढ़ाता है, वजन को नियंत्रित करता है. तर काही लोकांचे गैरसमज झाले होते पाठीमागच्या ट्रेनिंगमध्ये. ज्यांचं वजन जास्त आहे ते सुद्धा एक टाइम डायबोजी घेऊ शकतात. याने फक्त शुगरच कमी होते असं नाही, डायबोजीने वजन पण कमी होतं. ओके. आता ज्यांची शुगर कमी आहे, ऑलरेडी बिलो शुगर आहे, त्यांनी डायबोजी घ्यायचं नाही. काहींची 80 पेक्षा शुगर कमी असेल, 75, 70, 62 चक्कर येते त्यांनी तुमची डॉक्टरांनी सांगितलेली एखादी कॅडबरी चॉकलेट सोबत ठेवायची आणि अमृत ज्यूस घ्यायचे, त्याने तुमची शुगर नॉर्मल रेंजला येईल. तुम्हाला ऍडिशनल बाकी डायबोजी बिलो शुगरवाल्यांनी घेण्याची आवश्यकता नाही. आपल्याकडे गँग्रीनचे खूप पण रिझल्ट आहेत. काहींचा अंगठा कट केलाय, काहींचा गोठ्यातून पाय कट केला, जखमा बऱ्या होत नाही, ऑर्गन कट करायला लागलेत. पण डायबोजी घेतल्यानंतर पूर्णपणे ते बरे झालेले आहेत. ओके. तर हे नंबर 1 प्रोडक्ट आपल्याकडे आहे डायबोजी. तर यानंतर आपल्याकडे आहे आर्थोजी. आर्थोजी याला पण आपल्याकडं MRP 1850 आहे, DP 1032 आहे आणि SP 30 आहे. आर्थोजीचं काम काय आहे मित्रांनो?
ऑर्थोजी हे हाडांचे जे प्रॉब्लेम आहेत त्यासाठी हे कामाला येतं. आपल्या शरीरामध्ये खूप सारी हाडं आहेत. आपलं शरीर मी सुरुवातीला सांगितलं, रक्त, पाणी, हाडं, अवयव एकत्र येऊन बनलेलं आहे. हाडे कॅल्शियम पासून बनलेले आहेत आणि हे पण आयुष सर्टिफाईड प्रोडक्ट आहे. तुम्ही इथं लोगो पाहू शकता. तर तुम्हाला हाडांचा कोणताही प्रॉब्लेम असेल, उदाहरणार्थ संधिवात असेल, आमवात असेल, गुडघेदुखी असेल, कंबरदुखी असेल, पाठदुखी असेल, मानेचा मणका दुखत असेल, मणक्यातला गॅप असेल, दबलेला मणका असेल, हाडांचा कटकट आवाज येत असेल, दोन जॉईंट मधलं ऑइल थिक झालं असेल, वंगण कमी झालं असेल, जे काय हाडांचे प्रॉब्लेम असतील त्या प्रॉब्लेमसाठी तुम्हाला 4 अमृत आणि 2 ऑर्थोजी असा कोर्स करायचा आहे. बघा, गठिया रोग में अत्यंत लाभकारी, जोड़ों के दर्द, जोड़ों में सूजन और आकड़न को दूर करे, मांसपेशियों के दर्द ऐठन को दूर करे, प्रभावशाली दर्द निवारक, रूमेटाइड आर्थराइड, हाथों और पैरों की उंगलियों कलाई में दर्द व सूजन, ये इसमें अत्यंत लाभदायक, हड्डियों को मजबूत बनाए, हड्डियों को जोड़ने में सहायक, चोट मोच के दर्द में असरदार, कमर दर्द, घुटनों के दर्द में अत्यंत लाभदायक, शरीर के दर्द को दूर करके ताकद प्रदान करे. आता हे जे प्रोडक्ट आहे ना, हे सकाळ संध्याकाळ आपल्याला घ्यायचे दुसऱ्या महिन्यापासून. 4 अमृत ज्यूस, 2 अर्थोजी हाडांच्या प्रॉब्लेमसाठी, सकाळी अमृत ज्यूस, संध्याकाळी अमृत ज्यूस पहिला महिना, दुसऱ्या महिन्यामध्ये सकाळ संध्याकाळ अमृत ज्यूस आणि जेवणानंतर जसं पायलोराइड दुधामध्ये घ्यायचंय तसं अमृत अर्थोजी पण 1 कप दुधामध्ये घ्यायचंय. गरम करून गार केलेल्या दुधामध्ये एक कॅप्सूल फोडून मिक्स करायची, चमच्याने प्यायची. तुम्हाला दूध आवडत नसेल, पाण्यात मिक्स करून किंवा डायरेक्ट खाऊन तुम्ही पिऊ शकता. ओके, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ही थोडीशी पॉवरफुल कॅप्सूल आहे. ज्यांचं वय जास्त झाले, काही लोकांना याचे थोडंसं सहन होत नाही हे घेतल्यानंतर, तर थोडासा वेळ लागतो. ही पॉवरफुल, याच्यामध्ये पहिले फक्त 16 इन्ग्रेडियंट होते, आता काही गोष्टी आणखीन ऍड केल्या, त्याचा रिझल्ट खूप जबरदस्त आहे. आपल्याकडे खूप सारे रिझल्ट आहेत. जर अमृत ज्यूसनेच तुमचा प्रॉब्लेम कव्हर झाला तर तुम्हाला याची गरजच लागत नाही. बट हे घेतलं तर तुमच्या हाडांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आता डायरेक्शन काय दिलं यूज करायचं, एक कॅप्सूल सुबह और शाम भोजन के बाद दूध किंवा गुनगुने पाणी के साथ या चिकित्सक के निर्देशानुसार सेवन करे. दुधात घेऊ शकता, पाण्यात घेऊ शकता किंवा तुमच्या कोचने सांगितले तसं घेऊ शकता, सकाळी आणि संध्याकाळी. ओके, तर याच्यामध्ये पण 60 कॅप्सूल असतात. 1 महिनाभर एक जाते आपल्याला, म्हणजे दुसऱ्या महिन्यामध्ये तुमची 1 बॉटल संपेल, तिसऱ्या महिन्यामध्ये फक्त ऑर्थोजी घ्यायचे, 4 अमृत ज्यूस संपलेले असतील, 1 ऑर्थोजी संपलेला असेल. अशा प्रकारचा जबरदस्त रिझल्ट आहे ऑर्थोजीचा. त्यानंतर आपल्याकडे आहे पॉवर बुस्टर. हे फक्त पुरुषांसाठी आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्या लोकांना हाय बीपीचा त्रास आहे, ज्या लोकांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, ब्लॉकेज आहे, एंजिओप्लास्टी झालेली आहे, अशा लोकांनी हे घ्यायचं नाही. अंडरलाईन करून घ्या www.com मध्ये. हे फक्त पुरुषांसाठीच आहे. ज्या लोकांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, अशा लोकांनी हे घ्यायचं नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं तिसरी गोष्ट म्हणजे हे फक्त आणि फक्त दर तिसऱ्या दिवशी रात्री आफ्टर मील, जेवणानंतर झोपायच्या अगोदर 1 तास कप भर दुधामध्ये घ्यायचे. ओके, डिस्क्लेमर, फक्त दर तिसऱ्या रात्री जेवणानंतर झोपायच्या अगोदर 1 तास कप भर दुधामध्ये 1 कॅप्सूल मिक्स करून घ्यायचे. हे सकाळ संध्याकाळ नाहीये, हे फक्त संध्याकाळी आहे. लक्षात येत आहे? आणि जर तुम्ही इनफर्टिलिटीसाठी लेडीज आणि जेंट्स तुम्ही जर कोर्स करत असाल, मेल आणि फिमेल, आणि महिलांना लेडी लाईफ केअर सुरू आहे, पुरुषांना पॉवर बुस्टर प्लस सुरू आहे, अमृत ज्यूस आहे, आणि तुमचा कोर्स सुरू आहे 3 महिन्याचा, आणि तुमच्या कोर्स सुरू असताना जर फिमेलला जर पिरियड्स आले तर त्या 4 दिवसामध्ये पण मेलने लेडीला पॉवर बुस्टर प्लस कॅप्सूल किंवा पॉवर बुस्टर घ्यायची नाहीये. फिमेल लेडी लाईफ केअर घेऊ शकतात, डोंट वरी, पण मेलने त्या काळात पॉवर बुस्टर प्लस घ्यायची नाही. आता याचे फायदे काय होतात, तर यह संभोग इच्छा को बढ़ाती है और शीघ्र पतन की समस्या. आता मी तुम्हाला जर थोडक्यात सांगायचं झालं तर स्टॅमिना वाढवेल, टायमिंग वाढेल, तुमच्या शरीरातली टेस्टोस्टेरोनची लेवल वाढवेल, धातूंची शुक्राणूंची संख्या वाढवेल, स्पर्म काउंटिंग वाढवेल, इन्फर्टिलिटी वाल्यांना याचा फायदा होईल, पॅरालिसिसच्या पेशंटमध्ये याचा फायदा होईल, ज्यांच्या नसा ब्लॉक आहेत, 72,000 आपल्या शरीरातल्या ज्या नसा आहेत, काही नसा मायनर ब्लॉक असतात त्या रिलीफ होतील. पॅरालिसिस वाल्या पेशंटला याचे खूप जबरदस्त रिझल्ट आहे. हे महिला पॅरालिसिस पेशंटला आपण देऊ शकत नाही, फक्त पुरुषांसाठी आहे. आणि याच्यामुळे जे काही तुमचे सेक्शुअल प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह होतील, पुरुषांमधली इन्फर्टिलिटी दूर होईल. ओके, तर एक जबरदस्त प्रोडक्ट आहे. यानंतर याची पण 1850 डीपी आहे, एमआरपी 1850 डीपी 1032 आहे, 30 एसपी आहे. यानंतर लेडी लाईफ केअर एमआरपी 1850 डीपी 1032, याला पण 30 एसपी आहेत. लेडी लाईफ केअर ही महिलांची मैत्रीण आपण म्हणतो. हे पण 4 अमृत ज्यूस आणि 2 लेडी लाईफ केअर. पॉवर बुस्टर 4 अमृत ज्यूस, 2 पॉवर बुस्टर प्लस
आणि हे कसं घ्यायचंय, पहिल्या महिन्यामध्ये 2 अमृत ज्यूस, दुसऱ्या महिन्यामध्ये ही 20 कॅप्सूल याच्यामध्ये आहेत. आणि दर तिसऱ्या रात्री तुम्हाला बिफोर सेक्शुअल ऍक्टिव्हिटी 1 आवर किंवा आफ्टर मील 1 आवर बिफोर स्लिपिंग एक कॅप्सूल घ्यायची दर तिसऱ्या दिवशी. आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यामध्ये ही जाईल. लेडी लाईफ केअर मध्ये 60 कॅप्सूल आहे, सकाळी एक संध्याकाळी एक. दुसऱ्या महिन्यापासून लेडीजने स्टार्ट करायचं. पहिल्या 2 अमृत ज्यूस पहिल्या महिन्यात जातील. दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला सेम, तुम्ही दुधामध्ये, पाण्यामध्ये किंवा डायरेक्टली खाऊ शकता जेवणानंतर, सकाळी एक संध्याकाळी एक. आता लेडी लाईफ केअरचे फायदे काय आहेत, एकदा हिंदीमध्ये वाचून दाखवतो. मासिक धर्म की समस्या का समाधान करताय. आता आपण पाहतो अर्ली एज मध्ये खूप साऱ्या टीन एज मधल्या किंवा अर्ली एज मधल्या मुलींना पिरियड्सचा प्रॉब्लेम होतोय, हार्मोन्स इम्बॅलन्स होत आहेत. हार्मोन्स को संतुलित करता है, चेहरे पर चमक लाता है, सफेद पानी की समस्या को खत्म करता है. व्हाईट डिस्चार्ज होतो खूप साऱ्या महिलांना, अंगावरतून पांढरं वगैरे जाणे, त्यासाठी याचा खूप जबरदस्त उपयोग आहे. गर्मी के दर्द, कमर दर्द को दूर करता है. मासिक पाळीच्या 4-5 दिवसामध्ये कंबर दुखत असते किंवा सिझेरिंग नंतर कंबर दुखत असते, डिलिव्हरी नंतर इम्युनिटी को बढ़ाता है, बढ़ा हुआ वजन कम करता है, वजन कमी करायला सुद्धा महिलांना उपयोगी आहे. महिलाओं के संपूर्ण स्वास्थ्य की देखभाल करता है, शरीर में थकान को दूर करता है, चिडचिडा पण दूर करताय. बघा, मासिक पाळीच्या 4 दिवसामध्ये महिलांना चिडचिड होत असते, असहज वाटत असतं. तर ही लेडी लाईफ केअर घेतली तर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तुमचं पीसीओडी असेल, पीसीओएस असेल, मेनोपॉज असेल, इन्फर्टिलिटी असेल, हार्मोनल इम्बॅलन्स असेल, थायरॉइड असेल, गर्भाशयाचे काय प्रॉब्लेम असतील, महिलांशी रिलेटेड सगळे प्रॉब्लेम लेडी लाईफ केअरने सॉल्व्ह होतात. अगेन डिस्क्लेमर, लेडी लाईफ केअर फक्त लेडीजच घेऊ शकतात. जर तुम्ही इन्फर्टिलिटीसाठी घेत असाल आणि तुम्हाला जर प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाली तर तुम्हाला लेडी लाईफ केअर घ्यायची गरज नाहीये. कसं घ्यायचं, पहिल्या महिन्यात 2 अमृत ज्यूस, दुसऱ्या महिन्यात 2 अमृत ज्यूस, एक लेडी लाईफ केअर, तिसऱ्या महिन्यात फक्त एक लेडी लाईफ केअर, असा आपला कोर्स आहे. दुधात घेऊ शकता, पाण्यात घेऊ शकता, डायरेक्टली खाऊ शकता. पुरुषांनी घ्यायचं नाही. एका आपल्या डिस्ट्रीब्युटरने चुकून पुरुषांना, एका पुरुषाला दिले होते, त्याने ते खाल्ले, त्याला काय त्याचं नुकसान झालं नाही, पण फायदा पण नाही झाला काय, कारण हे महिलांसाठी आहे. महिलांच्या बॉडीतले हार्मोन्स वेगळे असतात, पुरुषांच्या बॉडीतले हार्मोन्स वेगळे असतात. तर आजकाल आपण पाहतो की 6वी-7वीच्या मुलांनाच मासिक पाळी येते, पिरियड्स येतात. तर खाणं पिणं बदलले, हार्मोन्स इनबॅलन्स होतात, लाईफस्टाईल चेंज झाले. तर हे प्रत्येक महिला यूज करू शकतात. 18 वर्षाच्या पुढे कंपल्सरी सगळ्या मुलींना सॉरी, आणि 12 वर्षाच्या पुढच्या मुलींनाही तुम्ही देऊ शकता जर त्यांना काही प्रॉब्लेम असतील तर. त्यानंतर पुढचं जे आपलं प्रोडक्ट आहे ते आहे पॉवर बुस्टर. जसं पॉवर बुस्टर प्लस आहे ना, तसंच पॉवर बुस्टर आहे. 1850 डीपी आहे, 1032 एमआरपी आहे, 30 एसपी आहेत. आता पॉवर बुस्टर प्लस हे मगाशी मी सांगितलं होतं की हाय बीपीचा पेशंट नाही घेऊ शकत, ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे ते नाही घेऊ शकत. पण पॉवर बुस्टर कंपल्सरी सगळे पुरुष घेऊ शकतात 18 वर्षाच्या पुढे. 18 वर्षाच्या आतील पुरुष हे नाही घेऊ शकत. तुम्हाला थकावट आहे, दम लागलाय, काम करून आलेत, अंग दुखतंय, किंवा तुमचं सेक्शुअल प्रॉब्लेम आहे, स्टॅमिना टायमिंग कमी आहे, इन्फर्टिलिटी आहे पुरुषांमध्ये, पॅरालिसिस आहे, अशा सगळ्या पुरुषांनी हे सकाळी एक, संध्याकाळी 4 अमृत ज्यूस, 2 पॉवर बुस्टर, सकाळ संध्याकाळी जेवणानंतर 1 कप दुधामध्ये, पाण्यामध्ये डायरेक्टली तुम्ही घेऊ शकता. ओके, हे लेडीज नाही घेऊ शकतात पॉवर बुस्टर प्लस. आता याचे हिंदीमध्ये फायदे आहेत, तुम्ही बुकलेट वाचलं वेबसाईटला, तुम्हीही पाहू शकता जे मी तुम्हाला सांगतोय. त्यानंतर आपण पुढे जाऊया. अमृत कॅप्सूल सेम अमृत ज्यूसला रिप्लेसमेंट आहे. जर तुम्हाला अमृत ज्यूस नसेल पाहिजे, तुम्ही कॅप्सूल घेऊ शकता, सकाळ संध्याकाळी एक. सुबह और शाम गुनगुने पाणी या दूध के साथ तुम्ही पाण्यात किंवा दुधात टाकून घेऊ शकता सकाळ संध्याकाळ. अमृत ज्यूस चे सेम फायदे आहेत. आणि याच्यामध्ये डिस्क्लेमर पहा, याला एमआरपी 1780 आहे, 1850 नाहीये. याची किंमत कमी आहे, याची डीपी 1032 नाही, 979 आहे, आणि याला एसपी मात्र 30 आहे. कॉम्बो पॅक मध्ये प्रोडक्ट आहे. ओके, त्यानंतर पुढचं प्रोडक्ट आहे रियांश अँटी ॲडिक्शन ड्रॉप. तर याला 467 एमआरपी आहे, डीपी 346 आहे. तुम्ही नोट करू शकता, खूप सारे लोक ऑफिसला येतात, सर आम्हाला हे प्रोडक्ट देण्याची किंमत काय. आता आमच्या पण लक्षात नाहीये, त्यामुळे हे तुम्ही लिहून घेतलं, तुमच्या किमती लक्षात येतील सगळ्या. डीपी 346 याला 5 एसपी आहेत. अँटी ॲडिक्शन ड्रॉप काय, तुम्हाला कोणतंही व्यसन असेल, दारू, गुटखा, चरस, गांजा, हुक्का, बिडी, काडी, सिगरेट, सगळ्या व्यसनांसाठी याचा फायदा होतो. सकाळ संध्याकाळ 60 ml पाण्यात 5 ते 6 थेंब टाकून द्यायचं, 3 टाइम, 2-3 टाइम देऊ शकता, 3 वेळा देऊ शकता. एखाद्याला न कळत द्यायचंय, तुम्ही त्याला भाजीमध्ये टाकून देऊ शकता. याचा प्लस पॉईंट काय, याने उलटी होणार नाही, जुलाब होणार नाही, कोणताही साईड इफेक्ट होणार नाही, कोणताही त्रास होणार नाही, व्यसनाची इच्छा हळूहळू कमी होईल. फक्त 90 दिवस हे
त्या व्यक्तीच्या पोटामध्ये जाणं गरजेचं आहे. एखाद्याला स्वतःहून प्यायचं असेल तर तो डायरेक्टली पाण्यात टाकून पिऊ शकतो. एखादा बेवडा बोलला की मला व्यसन सोडायचंय, एखादा गांजेडा बोलला मला गांजा सोडायचं, एखादा गायच्या पादर बोलला मला गायच्या सोडायचंय, स्वतः घेऊ शकता तुम्ही डायरेक्टली. किंवा मग बायका देऊ शकतात ग्लासमध्ये जेवणामध्ये भाजीत टाकून. जर तुमच्या भाजीमध्ये सगळ्यांची भाजी एकत्र बनत असेल आणि संपूर्ण भाजीत तुम्ही त्या अकॉर्डिंग थेंब टाकलेत आणि सगळे लोक जेवले, लहान बाळांनी जरी जेवलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही, कारण हे 100% आयुर्वेदिक आहे. ओके. तर आता आपलं पुढचं प्रोडक्ट आहे नीम सोप. आता मी तुम्हाला हे दाखवतोय किमतीसहित, बिकॉज ऑफ तुम्हाला कळल्या पाहिजे किमती, याची एसपी वगैरे. तर नीम सोपची एमआरपी 69 आहे, डीपी 62 आहे आणि याला 0.5 एसपी आहेत. आता याचे फायदे दिले इथं. रियांश नीम और एलोवेरा साबुन आपकी त्वचा को पिंपल्स, खुजली, सूखापन और अन्य त्वचा विकारों से मुक्त करता है. इस साबुन में एंटी बैक्टीरियल गुण होते हैं जो आपकी त्वचा को टोन और पोषण देते हैं. इसे स्वस्थ और रोगाणुमुक्त रखते हैं और लंबे समय तक चलने वाली सुगंधित खुशबू पूरे दिन आपके मन और शरीर को आराम देगी. एलोवेरा एक प्राकृतिक त्वचा मॉइस्चराइजर है जो एक चिकनी फिनिश और चमकदार त्वचा देता है. यह त्वचा को धूप से होने वाली जलन या एलर्जी से राहत दिलाता है. ओके. याचा तुम्हाला लक्षात आलं. सेम रोज सोप 69 याची पण एमआरपी आहे, 62 डीपी आहे, 0.5 एसपी आहे. याचे पण सेम फायदे आहेत. पुढे जाऊया आपण. अँटी पेन ऑइल, तुम्ही याची किंमत लिहून घेऊ शकता. एमआरपी आहे 467, डीपी आहे 375, एसपी याला आहेत 5. एंटी पेन ऑयल का है, यह जोड़ों और घुटनों के दर्द को राहत दिलाता है, मांसपेशियों को आराम मिलता है, शरीर के विभिन्न हिस्सों में रक्त परिसंचय को बेहतर बनाने में मदद करता है, दर्द की ऐंठन में मदद करता है और सिर दर्द का भी इलाज कर देता है. कैसे उपयोग करें? प्रभावित क्षेत्रों पर एंटी पेन ऑयल लगाए और त्वचा में अवशोषित होने तक या स्वास्थ्य देखभाल पेशेवर के निर्देशानुसार धीरे से मालिश करें. जर तुम्हाला हाडांचा कोणताही प्रॉब्लेम असेल, तुमचं हाड दुखत असेल, रात्री झोपताना हलक्या हाताने ह्या तेलाची मालिश करायची. ते आपल्या त्वचेमध्ये जिरलं पाहिजे, स्किनमध्ये मुरलं पाहिजे. आलं लक्षात? दुपारी लावून उन्हामध्ये कामाला जायचं नाही, खूप आग होते प्रचंड. जिथं जिथं पेन होते ना तिथं रात्री झोपताना हलक्या हाताने मालिश करायचं. ओके. तो तुमचा पेन त्या ठिकाणी कमी होणार आहे. पुढचं प्रोडक्ट आपण घेऊया ऍसिडिटी केअर ड्रॉप. आता याची डीपी एमआरपी एकदा लिहून घ्या. एमआरपी आहे 467, डीपी आहे 346, एसपी आहेत 5. आता नवीन लोकांना सांगतो, मॅक्झिमम रिटेल प्राइस 467 आहे, पण डिस्ट्रीब्युटर प्राइस म्हणजे आपल्याला मिळतं 346 ला आणि त्याला 5 एसपी मिळतात. एसपी म्हणजे सेलिंग पॉईंट, जे आपल्या बिझनेसची करन्सी आहे. एसिडिटी केयर ड्रॉपचे फायदे इथे दिलेले आहेत. अतिरिक्त एसिड को बेअसर करने में मदद करता है जो बीमारी और समय से पहले बूढ़ा होने का कारण बन सकता है. इसका उपयोग पेट में अतिरिक्त गैस से राहत पाने के लिए किया जाता है. यह सीने की जलन को कम करता है, यह अपचन को ठीक करता है. इससे पेट की खराबी से राहत मिळते. पोट खराब झाला असेल, पित्त, ऍसिडिटी, जळजळ, मळमळ झाले असेल, तुम्हाला काय करपट्टे खरीद असतील, इथं कसं घ्यायचं पहा. इस्तेमाल करने से पहले बोतल ठीक से हिला ले. 60 ml पानी या जूस में निर्धारित बूंदे मिलाए. सर्वोत्तम परिणाम के लिए दिन में प्रतिदिन भोजन के बीच नियमित रूप से 2 से 3 बार ले. काय करायचं, एक ग्लास पाणी घ्यायचा, दिवसातून 3 वेळा आहे ना 10 थेंब टाकून प्यायचं. ऍसिडिटीच होणार नाही. बिफोर मिल, आफ्टर मिल कधी पण प्या, काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आहे अल्कलाइन ड्रॉप. एमआरपी 649 आहे, डीपी 515 आहे, याला 8 एसपी आहेत. जबरदस्त मार्केटमध्ये प्रोडक्ट चालतंय. याचा आता कंपनीकडे सध्या स्टॉक नाहीये, कारण डिमांड एवढी मोठी आहे. याचा आता मोठ्या स्केलवरती मॅन्युफॅक्चरिंग सुरू आहे. यह प्रतिरक्षा प्रणाली का समर्थन करने में मदद करता है. इसमें एंटी एजिंग गुण होते हैं जो उम्र बढ़ने की प्रक्रिया को कम करते हैं. यह वजन घटाने को बढ़ावा देता है. यह कैंसर को ठीक करने में मदद करता है. यह त्वचा के जल योजन में मदद करता है और इसमें विष हरण गुण होते हैं. आपण याचा डेमो पाहिलाय पहा. टिंजर नावाचं केमिकल जर आपण पाण्यात मिक्स केलं आणि अल्कलाइन ड्रॉप टाकला तर विदिन अ सेकंड ते पूर्ण नाहीसं करतं. विषहरण म्हणजे पाण्याची क्वालिटी, पाण्याचा पीएच, पाण्याचं टीडीएस, पाण्यामधील मिनरल्स मेंटेन करण्याचं काम अमृत अल्कलाइन ड्रॉप करतं. इससे कैसे उपयोग करें? इस्तेमाल करने से पहले बोतल ठीक से हिला ले. 100 ml पानी में निर्धारित 5 से 7 बूंदे मिलाए. सर्वोत्तम परिणाम के लिए प्रतिदिन भोजन के बीच नियमित रूप से 2 या 3 बार ले. तुम्ही दिवसभरामध्ये जे पाणी पिता त्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला हे प्यायचं. तुम्ही जर अमृत ज्यूस घेत असाल, अमृत ज्यूस मध्ये टाकून द्यायचंय. पेशंटला देत असाल
ज्या पाण्यामध्ये अमृत ज्यूस बनवताय त्या पाण्यात तुम्ही टाकून देऊ शकता, किंवा अमृत ज्यूस बनवल्यानंतर त्याच्यात 3 ते 5 थेंब टाकून तुम्ही प्यायला देऊ शकता. अमृत अल्कलाईन ड्रॉप जर तुम्ही अमृत ज्यूस सोबत पेशंटला दिला, पेशंटचा रिझल्ट हा 200 पटीने लवकर आणि चांगला येणार आहे. एखाद्या कोरा अमृत ज्यूस घेत असेल तर त्याच्या रेग्युलर पिण्याच्या पाण्यामध्ये अल्कलाईन ड्रॉप वापरायला द्यायचा आहे. आणि समजा खूप सारे डिस्ट्रीब्युटर निरोगी आहे, तुम्ही अमृत ज्यूस वापरतच नाही, तरी पण पाणी तर आपण रेग्युलर पितो ना, तर 100% आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये अमृत अल्कलाईनचा आपल्याला वापर करायचा. त्यानंतर आहे रियांश 3 in 1 फेस वॉश. MRP आहे 449, DP आहे 399. याला 5 ESP आहे. 3 in 1 फेस वॉश याचे फायदे काय पहा. मल्टीटास्किंग इनोवेटिव फॉर्मूला, दाग धब्बे वाली त्वचा के लिए आदर्श गुलाब के अर्क और कॉफी से बना अपने शुद्धिकरण गुणों के लिए जाना जाता है. यह 3 in 1 फेस वॉश मृत त्वचा कोशिकाओं को साफ करने, एक्सफ्लोलिएट करने और हटाने में मदद करता है. यह रोम छिद्रों को बंद करने वाले अवशोषण को हटाने और अत्याधुनिक तेल स्त्राव को रोकने में मदद करता है. यह त्वचा के रंग को चमकदार और सफेद करता है और रक्त परिसंचय में सुधार करके त्वचा को ताजा करता है. जब धोने के रूप में उपयोग किया जाता है तो फोमिंग मिट्टी, अशुद्धि और अतिरिक्त तेल को कम कर देती है. स्क्रब के रूप में भी एक्सफोलिएंट बंद छिद्रों को खोलने, त्वचा की सतहों को चिकना करने और ब्लैक हेड्स की उपस्थिति को कम करने में मदद करता है. जब मास्क के रूप में लगाया जाता है तो सूखने वाली मिट्टी ब्लैक हेड्स को लक्षित करती है और चमकती है, गहराई से साफ करती है और मेटिफाई करती है और छिद्रों की उपस्थिती को कम करते. बघा याचं नाव 3 in 1 आहे. मार्केटमध्ये पहिलं प्रोडक्ट मी असं पाहिलं जे 3 काम करतं. हे फेस वॉश म्हणून तुम्ही चेहऱ्याला लावू शकता, याचा स्क्रब करू शकता तुम्ही, आणि मास्क म्हणून पण लावून ठेवू शकता आणि मास्क करू शकता. म्हणजे हे याचे फायदे आहेत, जबरदस्त हे मार्केटमध्ये प्रोडक्ट आहे. त्यानंतर आहे मल्टीव्हिटॅमिन स्प्रे 439 MRP, 356 DP, 5 SP आहे. याचे फायदे काय? पोषक तत्वों की कमी को पूरा करता है, प्रतिरक्षा प्रणाली को बढ़ावा देता है. विटामिन बी ऊर्जा चयापचय में महत्वपूर्ण भूमिका निभाता है. विटामिन ए, सी और ई अपने एंटीऑक्सीडेंट गुणों के लिए जाने जाते हैं, जो मुक्त कणों से होने वाले नुकसान से बचने में मदद कर सकते हैं. स्वस्थ बालों, त्वचा और नाखूनों को बढ़ावा दे सकता है. खुराक 1 से 2 स्प्रे दिन में 2 बार या किसी स्वास्थ्य देखभाल के पेशेवर के निर्देशानुसार. आता हा स्प्रे आहे, मल्टीव्हिटॅमिन स्प्रे आहे. तुम्हाला हा जिभेखाली प्रेस करायचा आहे तोंडामध्ये दिवसातून 2 ते 3 वेळा किंवा 1 ते 2 वेळा करू शकता. तुम्हाला आळस कंटाळा येत असेल, झोप येत असेल, विटॅमिनची डेफिशियन्सी असेल, एनर्जी लेवल कमी असेल, याने तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्हाला जर अल्सर असेल, तोंडामध्ये तोंड येत असेल, सतत तोंडाचा वास येत असेल, काही लोकांचा कंटिन्यू वास येत असतो तोंडाचा, याचा तुम्हाला फायदा होईल. हा स्प्रे तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर केस शॅम्पू आहे. शॅम्पू जर पाहिलं गेलं तर 467 MRP आहे, 375 DP आहे आणि याला 4 SP आहे. शॅम्पूचे काय फायदे आहेत? खनिज और विटामिन जो सिर की सूखी त्वचा को ठीक करने में मदद करता है. डोक्याची जी कोरडी त्वचा आहे ना, तिला चांगलं करायला हेल्प करतं. विटॅमिन ए, डी, ई और के, 4 विटॅमिन महत्वाचे आहे पहा केसांसाठी. ए, डी, ई और के बालों को चमकदार और मुलायम बनने में मदद करता है. सिर के मूल भाग को मॉइस्चराइज रखने में मदद करता है. सिर को ठंडा करने में मदद करता है. बालों को झड़ना नियंत्रित करता है. शुक्रता को रोकता है. प्राकृतिक रूप से प्रभावित किए बिना स्लैब को साफ करता है. बालों का समय से पहले सफेद होना धीमा करता है. दोमुहे बालों को रोकता है. बालों को सुलझाता है. तेजी से बाल विकास को बढ़ावा देता है. रूसी से लड़ता है. रूसी का इलाज करता है और सफेद पपड़ी को कम करता है, म्हणजे कोंडा कमी करता. इसमें लेसिथिन होता है जो एक प्राकृतिक एलिमेंट के रूप में कार्य करता है, जो आपके स्कैल्प और बालों को गहराई से कंडीशनिंग और मॉइस्चराइज करता है. क्षतिग्रस्त बालों को पुनर्जीवित करता है. सिर की सूजन को नियंत्रित करता है. किती जबरदस्त फायदे पहा. किती लोक शॅम्पू वापरतात, कंपल्सरी वापरत नसेल तर कंटिन्यू वापरायचं आपल्याला. त्याच्यानंतर आहे रियांश दंत केअर ड्रॉप पंप बॉटल, 30 ml ची बॉटल आहे. MRP 279 आहे, DP 234 आहे आणि याला 2च SP आहे पहा. ऐकताय सगळे? अमोल सर लिहून घेत आहे, नाहीतर माझं आपलं कीर्तन चालल्यासारखा स्पीड वाढलाय. अमोल सर लक्ष देत आहे? येस. ओके.
तर दंत केयर ड्रॉपचे काय फायदे आहेत? मौखिक स्वास्थ्य और स्वच्छता को सही रखते हैं। टूथपेस्ट, माउथ वॉश, दर्द निवारक मुंह का लोशन, डेंटल केयर लोशन दांत और दर्द मुंह से संबंधित अन्य समस्याओं के लिए सर्वोत्तम है। डेंटल केयर ड्रॉप मुंह में संबंधित सभी समस्याओं के लिए एक ही समाधान है और सभी समस्याओं से छुटकारा पाने में मदद करता है, चाहे वह दांत दर्द, मुंह के छाले, बदबूदार मुंह की सांस की दुर्गंधी आदि। म्हणजे मग अशी मल्टीव्हिटॅमिन सांगितलं मी सेम, तुम्हाला जर अल्सर झाला असेल, तोंड आला असेल, तोंडाचा वास येत असेल, दात दुखत असतील, दाढा दुखत असतील, तुम्ही पेस्टवरती 2-3 थेंब टाकून ब्रश करू शकता किंवा कापूस भिजून दातामध्ये दाढेमध्ये ठेवू शकता. या दंत केअरने तुम्हाला आराम मिळून जाईल. त्यानंतर आहे हेअर ऑइल. 329 MRP आहे, 293 DP आहे, याला 3 SP आहेत, 18 प्रकारचे हर्ब्स एकत्र केलेले आहेत. हेअर ऑइलचे काय फायदे आहेत? हेअर ऑइलचे फायदे तुम्हाला सांगतो. 18 जड़ी बूटियां खनिज मुक्त हेयर ऑयल प्राचीन भारतीय आयुर्वेद पर आधारित है, जिसमें तिल, आंवला, नारियल, ब्राह्मी, जैतून, लौंग, काला जीरा, हिना, मेथी, बादाम, अर्गन, तुलसी, पुदीना, नीम, लेमन ग्रास जैसी 18 जड़ी बूटियों का आशीर्वाद शामिल है। रोजमेरी, अरीथा, शिकाकाई यह रूसी से बचता है और मानसिक शांति देता है। इस फॉर्मुलेशन का उपयोग बालों के झड़ने, दो मुहे बालों को जल्दी सफेद होने, चिकने और प्रबंधनीय बालों के लिए किया जाता है। यह विटामिन ई से समृद्ध है और उपचार और शुद्ध करने वाली जड़ी बूटियों से युक्त है, जो बालों की रक्षा करती है और उन्हें समृद्ध, जीवंत और जीवन से भरपूर बनाती है। खनिज मुक्त बाल तेल, इसमें 18 प्रकार की जड़ी बूटियां शामिल है, बालों के विकास को बढ़ावा देता है, विश्राम में सहायता करता है, दिमाग को ठंडा करने में मदद करता है, रुस्सी को दूर करता है, आपके बालों को चिकना और प्रबंधित करता है। किती लोक वापरतात रियांचं हेअर ऑइल? मे बी सगळेच लोक वापरतात. तर आपल्याला हे हेअर ऑइल कंपल्सरी वापरायचं आहे. खूप युनिक आणि जबरदस्त आहे. त्यानंतर आहे रियांस सॅनिटरी नॅपकिन. MRP 129 आहे, याच्यामध्ये 8 पॅड असतात, DP 109 आहेत, याला 1 SP आहे. आता याचा डेमो पण आपण पाहणार आहे. याचे काय फायदे होतात? स्किन फ्रेंडली. स्किन फ्रेंडली यह बहुत नरम कपड़ा व जल्द द्रव शोषण करने वाला और केमिकल रहित नैपकिन है। शोषण क्षमता, फ्रूट जेली और नैसर्गिक वनस्पति जेली से बनाया जाता है। इस तरह से 5 गुना शोषक क्षमता अधिक होने के कारण लीकेज होने नहीं देता। पैकिंग, पैकिंग बहुत आकर्षक है। इस्तेमाल करने के लिए एक पैड निकलने के बाद फिर से हवा बंद पैकिंग की जा सकती है। इस वजह से धूल, कीटक, बैक्टीरिया इनका संक्रमण नहीं होता और इस्तेमाल करने में आसान हो जाता है। उपयोग कालावधि, एंटीबैक्टीरिया स्ट्रिप की वजह से इसकी शोषक क्षमता बढ़ती है, इसीलिए 24 घंटे तक एक पैड इस्तेमाल किया जा सकता है। त्वचा के लिए अनुकूल, इको फ्रेंडली कपड़ा उच्च दर्जे की और फ्रूट जेली एवं प्राकृतिक पदार्थ से बनाया गया है। यह रसायन रहित है। आखिरी लेयर हवा का परिसंचय करता है, जो मानव शरीर की त्वचा के लिए बहुत जरूरी है, इसीलिए कोई भी त्वचा की समस्या नहीं होती है, जैसे कि त्वचा का कालापन, फोड़े आना, खुजली, दुर्गंधी इत्यादि। किफायतदार उच्च दर्जा व बैक्टीरिया फ्री पैड होने के कारण दिन में एक पैड इस्तेमाल कर सकते हैं, इससे किफायतदार है। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर याच्यापासून युट्रसचे कॅन्सर होणार नाही. याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल चिप आहे, कॅन्सर पासून महिला वाचू शकतात आणि कमी खर्चामध्ये याचा यूज होऊ शकतो. तर प्रत्येकाच्या घरामध्ये आई आहे, बहीण आहे, मुलगी आहे, बायको आहे, प्रत्येकाला याची गरज आहे. प्रत्येकाने हे आपल्या फॅमिली मेंबरसाठी परचेस करायचं. त्यानंतर हर्बल टूथपेस्ट आहे, MRP 194, DP 178, याला 1.5 SP आहे. याचे फायदे काय आहेत? दांतों की सड़न को रोके और मसूड़ों की सूजन को ठीक करे, मसूड़ों से खून आना और मसूड़ों में सूजन कम करने में मदद करता है, मसूड़ों और दांतों की सख्त करने में उपयोग किया जाता है, दांत दर्द से राहत देता है और मसूड़ों के विकारों के इलाज में मदद करता है, कैविटीज और मसूड़ों की बीमारी को रोकता है, मौखिक संक्रमण, रक्तदाब और मसूड़ों के दर्द को रोकता है, दांतों के विकारों जैसे प्लाक निर्माण, मसूड़ों की सूजन आदि को प्रबंध में सहायक, इससे प्राकृतिक सूजन विरोधी और जीवन विरोधी मुंह में बैक्टीरिया के विकास को रोकने में मदद करते, संक्रमण को अधिक रोकना। बाकीचे पेस्ट आणि हर्बल आणि नोनी पेस्ट हे खूप फायदेमंद आहे. हर्बल 194 MRP आहे, नोनी 266 आहे. हर्बल पेक्षा नोनी महाग आहे.
204 DP एसपी सेम है पण महाग आहे. का महाग आहे? नो नीड टूथपेस्ट लंबे समय तक मुंह को पूरी तरह से तरोताजा रखता है और अप्रिय गंध को खत्म करता है। हल्का एंटीबायोटिक है, जीवाणुरोधी जड़ी बूटी है, प्रभावी दंत चिकित्सक और प्लाक के निर्माण से लड़ने में अच्छा है। यह बैक्टीरिया को तोड़ देगा और दरारों और जेबों से बचाएगा। दांतों के इनेमल को नष्ट करता है, कण करने में मदद करता है। आमचा डेमो घेतला होता सीएमडी सरांनी, तोंडाला लावायला दिलं होतं. एकदम लोकांना फ्रेश वाटलं होतं. एक जबरदस्त प्रोडक्ट आहे नोनी पेस्ट, कंपल्सरी सगळ्यांनी वापरायचे. रोज स्क्रब आहे, 499 MRP आहे, 399 DP आहे, 5 SP आहे. असली गुलाब की पंखुड़िया और गुलाब के अर्क के साथ गुलाब स्क्रब, ताजा जेल बनावट, मृत त्वचा कोशिकाओं के लिए एक्सफ्लोलिएट कर जाता है, गहरी सफाई और शुद्धता के गुणों से भरपूर, सभी प्रकार की त्वचा के लिए उपयुक्त. आता जे लोक स्क्रब करतात ना त्यांच्यासाठी हे फार फायदेशीर आहे. त्यानंतर आहे फोम फेस वॉश, 449 MRP आहे, 419 DP आहे, याला 5 SP आहे. आता याचा फायदा काय आहे? हे आपण मल्टिपल याचा यूज करू शकतो. हे डिटेलमध्ये तुम्ही वेबसाईटला वाचा किंवा तुम्ही बुकलेटमध्ये पण पाहू शकता. गोल्डन फेशियल किट आहे, 999 MRP आहे, 799 DP आहे, याला 11 SP आहे. याचे पण फायदे दिलेले आहेत. काय? त्वचा समृद्ध गुण, चेहरे पर प्राकृतिक चमक बनाए रखता है, त्वचा हाइड्रेशन में सुधार करता है, इसे मॉइश्चराइज करता है. क्लीनर, गोल्ड स्क्रब, गोल्ड जेल, गोल्ड क्रीम, गोल्ड मार्क एवढं सगळं याच्यामध्ये अवेलेबल आहे. त्याच्यानंतर ब्लॅक जॅगवर 999 MRP आहे, 799 DP, 11 SP आहे. याचे काय फायदे दिलेले नाही, पण आपल्याला माहिती परफ्यूमचे काय फायदे होतात. पिंक जॅगवार 999 MRP, 799 DP, 11 SP. ॲग्री जॅकपॉट 999 MRP, 799 DP, 20 SP आहेत. याचे फायदे तुम्ही वाचू शकता. रियांश ॲग्री जैकपॉट एक श्रेष्ठ शोध है जो मिट्टी की उपज क्षमता एवं फसलों को विकास करने में सहायक है. यह शोध पोषक और विकास तत्वों के संतुलन के साथ बनाया गया सूत्रीकरण है. यह प्राकृतिक रूप से उपलब्ध सूक्ष्म एवं व्यापक पोषक तत्वों से तैयार किया गया तरल सूत्रीकरण है. जिया फलों, धान एवं अन्य फसलों की खेती में उच्च परिणाम हासिल किया है. रियांश ॲग्री जैकपॉट के लाभ. रियांश ॲग्री जैकपॉट खनिज तत्वों को समृद्ध स्रोत है जो फसलों को संतुलित पोषण प्रदान करने में सहायक है. यह आवश्यक सूक्ष्म और व्यापक जैविक पोषक तत्वों के लिए प्रदान करने मिट्टी की उपजता बढ़ाता है. यह मिट्टी रासायनिक संतुलन पीएच को बनाए रखता है और उसकी जल धारणा की क्षमता को बढ़ाने में सहायक करता है. यह फूलों और फलों को बढ़ाने की क्षमता में वृद्धि करता है एवं बीज का अंकुरण दर बढ़ाता है. यह जोड़ों के विकास करने में अत्यंत सहायक है. यह फसल में पत्तों की मात्रा बढ़ाता है तथा उसके फूलों और फलों की बनावट को बेहतरीन करता है. यह सजिया फलों, धान्य, अन्य फसलों की खेती में अत्यंत लाभकारी है. म्हणजे सरांनी फक्त माणसाचा विचार नाही केला तर शेतीचा पण विचार केला. ॲग्री जॅकपॉटमुळे तुमची शेती चांगली होणार आहे, पिकांची उत्पादन क्षमता वाढणार आहे, पानांची मुळांची प्रकाश संश्लेषण प्रक्रिया वाढणार आहे, कमीत कमी रोगराई होणार आहे. उत्पादन वाढल्यामुळं शेतकऱ्याला त्याचा फायदा होणारच आहे, पण एकदम ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक पद्धतीने आपल्याला ते पीक पण मिळणार आहे. त्यानंतर आहे किडनी स्टोन ड्रॉप, MRP 699, DP 609, SP 15 आहे. आता किडनी स्टोन ड्रॉपचा फायदा काय आहे? जर एखाद्याला किडनी स्टोन झाला असेल, मूतखडा झाला असेल, तर सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा 2 टाईम तुम्ही 10-10 ml 10-10 थेंब 1 ग्लास पाण्यामध्ये टाकून प्यायचे. कोमट पाण्यात, साध्या पाण्यात टाकून पिला तरी पण चालेल. सकाळ संध्याकाळ 10-10 थेंब पिलात तर किडनी स्टोन पूर्णपणे पडून जाईल. 40 mm चा स्टोन 27 दिवसामध्ये 8 mm चं होऊन पडलेले आपल्याकडे उदाहरणं आहेत. तुम्ही ग्रुपला व्हिडिओ पण पाहत असाल. तर असं जबरदस्त रिझल्ट आहे त्याचा. आय केअर ड्रॉप आहे, 89 MRP, 80 रुपये, DP 1 SP आहे. आय केअर म्हणजे सेम मी मगाशी सांगितलं, डोळ्यांचा प्रॉब्लेम असेल, खाज, आगाग, जळजळ, डोळे लाल होणे, चिकट डोळे होणे, डोळे पाणी गाळणे, काचबिंदू असेल, मोतीबिंदू, प्रायमरी स्टेजचे डोळ्यांचे प्रॉब्लेम असतील, स्क्रीन टाइम जास्त असेल तर डोळ्यामध्ये सकाळ संध्याकाळ आपण 1-1 थेंब टाकू शकतो. त्यानंतर नोनी ड्रॉप आहे. आता याचे फायदे काय आहेत? नोनी ड्रॉप के एंटीऑक्सीडेंट गुण होते हैं. यह त्वचा की गुणवत्ता में सुधार, तनाव कम करने और रोग प्रतिरोधक क्षमता बढ़ाने में मदद करता है. इसमें एंटी एजिंग गुण होते हैं.
यह सूजन कम करने और मांसपेशियों की रिकवरी में सुधार करने में मदद करता है. यह वजन को भी प्रबंधित रखता है. नोनी ड्रॉपचे हे जबरदस्त फायदे आहेत. 699 एमआरपी, 588 डीपी आणि 15 एसपी नोनी ड्रॉपला आहे. मोरिंगा ड्रॉप सेम 699 एमआरपी, 588 डीपी, 15 एसपी आहेत. मोरिंगा ड्रॉपचे काय फायदे आहेत? पेट की शिकायतों के इलाज में मदत करता है. जर तुमचा पोटाचा प्रॉब्लेम असेल, पोट दुखत असेल, गॅस होत असेल, अपचन होत असेल, पोटाचा साफ होत नसेल, त्याच्यासाठी फायदा आहे. हड्डियों को स्वस्थ बनाता है, हाडांना चांगलं बनवणार आहे. जीवाणुजनित रोगों से लढता है. मनोदशा विकार का इलाज करताय, सूजन कम करताय. म्हणजे मोरिंगा ड्रॉपचे एवढे सगळे फायदे आहेत. मोरिंगा ड्रॉप तुम्ही वापरू शकता. आता सगळ्यात आयर्न ड्रॉप सगळ्यात महत्वाचं 699 एमआरपी, 588 डीपी, 15 एसपी आहे. आयरन ड्रॉप रक्त पोषण में मदद करता है और शरीर की आयरन को अवशोषित करने की क्षमता में सुधार करता है. यह शरीर में निम्न रक्त आयरन के स्तर को भी रोकता है या उलट देता है. एनीमिया के इलाज में महत्वपूर्ण भूमिका निभाता है और शरीर को लाल रक्त कोशिकाओं के उत्पादन में मदत करता है. शिक्रापूरचा एक रिझल्ट आपण पाहिला असेल, थॅलेसेमिया झाला होता एका मुलाला. कोणता तरी आजार होता, त्याच्या शरीरात रक्त बनत नव्हतं. त्याला अमृत ज्यूसनीच रक्त बनायला लागलं होतं. 4 वर्ष तो मुलगा दर महिन्याला रक्त भरायचा, दर आठवड्याला रक्त, असं काहीतरी होतं. त्याचं रक्त वाढत नव्हतं, नॅचरली बनत नव्हतं. आता कंपनी महिलांना एचबी लेवल कमी असते, काही पुरुषांमध्ये पण असते, नख पांढरे होतात, डॉक्टर सांगतात रक्त कमी आहे. तुम्ही जर हा आयर्न ड्रॉप घेतला, तुमचा तो हेल्थ प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. सकाळ संध्याकाळ 5-5 थेंब टाकून तुम्हाला ते घ्यायचे पाण्यामध्ये. इयर ड्रॉप, कानासाठी हा ड्रॉप आहे. याची एमआरपी डीपी पाहूया आपण. 89 एमआरपी है, 80 डीपी है, 1 एसपी है. यह उत्पाद विशेष रूप से उन लोगों के लिए बनाया गया है जो कान की समस्याओं से पीड़ित है, जैसे कि विभिन्न घावों और संक्रमणों के कारण दर्द, स्त्राव, रक्तस्राव, कान से पानी आना और अन्य कान की बीमारियां. कानात पाणी येत असेल, पू येत असेल, कानाचा काय मायनर प्रॉब्लेम असेल ना, जिथं तुम्हाला वाटतं की डॉक्टरांकडे जायची गरज नाहीये, प्रॉब्लेम तर आहे, तर अशा ठिकाणी तुम्ही हा इयर ड्रॉप वापरू शकता. सगळ्यात महत्वाचं आहे डी कंट्रोल कॅप्सूल. 1850 एमआरपी, 1032 डीपी, 30 एसपी आहे. कॉम्बोचं प्रोडक्ट आहे. डायबिटिक केयर, स्वस्थ शुगर स्तरों के लिए प्राकृतिक सहारा. मुख्य लाभ, ब्लड शुगर लेवल को प्राकृतिक रूप से नियंत्रित रखने में मदत करता है. डायबिटिक केअर काय करतंय? ब्लड शुगरला नियंत्रित करते. शुगरचे पण प्रकार असतात बरं का. ज्या लोकांना शुगर नाहीये त्यांच्यासाठी रक्तातली साखर वेगळी असते, शरीरातली शुगर वेगळी असते. स्वस्थ इंसुलिन फंक्शन को सपोर्ट करता है, ऊर्जा बढ़ाता है और थकान को कम करता है, पाचन और मेटाबॉलिज्म में सहायक करता है, डायबिटिक मरीजों के संपूर्ण स्वास्थ्य को बढ़ावा देता है. डायबिटिक केअर डायबिटीज वाल्या लोकांसाठी सकाळ संध्याकाळी की कॅप्सूल घ्यायचं. 4 अमृत, 2 डी कंट्रोल. आणि सेकंड लास्ट प्रोडक्ट आहे पुनर्नवा प्लस. 1850 एमआरपी, 1032 डीपी, 30 एसपी आहे. कॉम्बोचं प्रोडक्ट आहे. किडनी, लिव्हर और संपूर्ण स्वास्थ्य के लिए प्राकृतिक देखभाल. याचा मुख्य उपयोग आहे गुर्दे के स्वास्थ्य को समर्थन देता है और अतिरिक्त तरल पदार्थ को बाहर निकलने में मदद करता है. यकृत लिवर की डिटॉक्स प्रक्रिया और बेहतर पाचन को बढ़ावा देता है. सूजन, जल प्रतिधारण और पेट फूलना कम करने में मदद करता है. मेटाबॉलिज्म और संपूर्ण शारीरिक शक्ति को बढ़ावा देता है. मूत्र मार्ग और श्वसन स्वास्थ्य को बनाए रखता है. म्हणजे किडनी, लिव्हर आणि बाकीच्या आरोग्यासाठी पुनर्नवा प्लस हे जबरदस्त एक प्रोडक्ट आहे. सकाळ संध्याकाळी घेऊ शकतो. आणि काही लोकांचा प्रश्न होता का लेडीज घेऊ शकतात का? 100% लेडीज जेंट्स दोन्ही घेऊ शकतात. हे कन्फ्युजन होतं काही लोकांना. पुनर्नवा प्लस हे लेडीज पण घेऊ शकतात जर ते प्रॉब्लेम असतील किडनी रिलेटेड, लिव्हर रिलेटेड. तर टेन्सर लाईफ एमआरपी 1850, 1032 डीपी आहे आणि कॉम्बो 30 एसपी. टेन्सर लाइफ हे ब्लड प्रेशर को संतुलित रखने में सहायक, हाई बीपी और लो बीपी की जोखिम को कम करता है. बघा, बीपी, शुगर, थायरॉइड, संधिवात हे आजार जर झाले तर डॉक्टर हे आपल्याला आयुष्यभर गोळ्या खायला सांगतात. टेन्सर लाईफ जर कॅप्सूल तुम्ही सकाळ संध्याकाळी एक घेतलं तर तुमचा बीपी कमी असू द्या तो नॉर्मल होईल, जास्त असू द्या तो कमी होईल. याचे प्रमुख फायदे काय आहेत? स्वस्थ रक्तचाप स्तर बनाए रखने में मदद करता है, हृदय स्वास्थ्य और रक्त परिसंचय को समर्थन देता है, तनाव कम करता है और आराम को बढ़ावा देता है, ऊर्जा और सहन शक्ति में सुधार करता है, संपूर्ण हृदय बहिष्कार स्वास्थ्य में सहायक. म्हणजे हृदयासाठी पण हे फायदेशीर आहे. तर संपत जाधव सरांचा आता रिसेंटली एक ऍक्सिडेंट झाला होता.
आणि त्यामध्ये त्यांना ICU मध्ये काही दिवस ठेवलं होतं. तर त्यांना बीपीची गोळी कंटिन्यू डॉक्टरांनी चालू ठेवायला सांगितली होती. परंतु टेन्सॉर लाईफ ते रेग्युलर घेतात. त्यांची बीपीची गोळी एका महिन्यात बंद झाली. त्यांचा बीपी हा 260 प्लस असायचा. टेन्सॉर लाईफ एवढे जबरदस्त प्रोडक्ट आहेत, त्याच्यामुळे त्यांचा ब्लड प्रेशर हा नॉर्मल आला. तर असे आपल्याकडे सध्या 37 प्रोडक्ट आहेत, ज्या 37 प्रोडक्टची जबरदस्त मार्केटमध्ये डिमांड आहे. आणि हे 37 प्रोडक्ट प्रत्येक एक व्यक्तीला गरजेचे आहेत. आता मी वाचून दाखवलंय, याच्यामध्ये वेगळं काही असं रॉकेट सायन्स नाहीये. जे कंपनीने सांगितले तेच मी तुम्हाला सांगितलंय. आपल्याला चिकित्सकीय निर्देशानुसार म्हणजे आपल्या सिनियरने जे सांगितले त्या पद्धतीने समोरच्या व्यक्तीला सांगायचंय. मागच्या 6 वर्षामध्ये कंपनीच्या एकाही प्रोडक्टचा एकाही व्यक्तीला कोणताही साईड इफेक्ट झालेला नाहीये. नवीन लोकांच्या माहिती करता सांगतो, जर अमृत ज्यूस किंवा कंपनीच्या प्रोडक्टमुळे एखाद्या व्यक्तीला साईड इफेक्ट झाला आणि त्याने तो प्रूव्ह करून दिला, तर कंपनीकडनं 2 लाखाचं बक्षीस पण आहे. एखाद्या व्यक्तीने सांगायचं की मला हा साईड इफेक्ट झाला आणि तो सिद्ध करून दाखवायचा. मग तुमचे डॉक्टर असतील, MD MS असतील, कोणते असेल, सिद्ध करून दाखवायचं. कारण कंपनी बनवत असताना, प्रोडक्ट बनवत असताना ते ऑलरेडी लॅबमध्ये टेस्टेड आहेत. आम्ही ऑलरेडी मॅन्युफॅक्चरिंग युनिटला भेट देऊन आलो जयपूरमध्ये. ते कसं बनतं, त्याची लॅबोरेटरी कशी आहे, टेस्टिंग कसं होतं, सगळं चेकअप करूनच मग आपल्यापर्यंत येतं. कारण कंपनीला लोकांच्या जीवाशी खेळायचं नाही, लोकांना चांगलं आरोग्य द्यायचं. आज काही असे गंभीर आजार आहेत जिथं माणूस बराच होऊ शकत नाही, तिथं अमृत ज्यूसनी सॉल्युशन दिलेलं आहे. तर हे अमृत ज्यूस किती फायदेशीर आहे ना, याचा आपण एक डेमो पाहणार आहे. ओके, तर थोडंसं जरा प्रिपेअर राहा. मी तुम्हाला अमृत ज्यूसचा डेमो दाखवतो. कदाचित तुम्हाला आता माझ्या सहित ग्लास दिसणं थोडंसं अवघड आहे, पण ठीक आहे सर, मी दाखवतो तुम्हाला. जस्ट अ मिनिट. येस, ग्लास दिसतोय सगळ्यांना ना? ओके. तर अमृत ज्यूस कसं काम करते, त्याचे काय फायदे आहेत नेमके, तर मी तुम्हाला आता दाखवतो. तर हा एक काचेचा ग्लास आहे आणि माझ्याकडे तांदूळ आहे. तर थोडक्यात याचा एक डेमो आपण पाहणार आहे की अमृत ज्यूस शरीरावरती कसं काम करतं. खूप साऱ्या लोकांना प्रश्न असतो. मला एका व्यक्तीने कॉल केला होता मुंबईवरून 2 दिवसापूर्वी. म्हटले सर, एका क्लायंटला मी 15 ml अमृत ज्यूस आणि 30-30 ml ची 2 झाकणं पाणी प्यायला सांगितलं होतं आणि त्याने 2 झाकणं अमृत ज्यूस आणि 15 ml पाणी घेतले, उलट केले. तर त्याची बॉटल 4 दिवसातच संपली. तर तुम्हाला विचारतोय आता काय, मला तर छान वाटते, पण काय प्रॉब्लेम म्हणलं, काहीच प्रॉब्लेम नाही. तर पहा, हा ग्लास म्हणजे आपलं शरीर आणि याच्यामध्ये मी टाकले तांदूळ, म्हणजे ते आपलं अन्न, जे अन्न आपण रेग्युलर खातो. मी टाकले याच्यामध्ये तांदूळ. तांदूळ म्हणजे आपण भात खातो ना रेग्युलर, थोडंसं जास्त टाकतो म्हणजे तुम्हाला दिसेल. येस, याच्यामध्ये आहे तांदूळ व्हाईट. आणि आपण पाणी पण पितो, जेवण पण बनवतोय, त्याच्यामध्ये आपण टाकले पाणी. हाफ ग्लास वॉटर आहे, अर्धा ग्लास. ओके. बघा, रोजच्या आहारामध्ये आपण जे अन्न खातोय ते अन्न किती फवारण्या केलेले आहे आपल्याला माहितच नाहीये. कारण कोणताच शेतकरी विदाऊट फवारणी मार्केटमध्ये कोणतीच भाजी नेत नाही किंवा ती येत पण नाही. आणि रासायनिक खतं टाकल्याशिवाय शेती पण पिकत नाही. तर हे माझ्याकडे आहे टिंजर नावाचं केमिकल, जे डॉक्टर जखमेवरती लावतात आणि जखम पुसतात. तर मी काय केलंय, जसं आपण केमिकल युक्त फवारणी करतो, तसं हे केमिकल ह्या तांदूळामध्ये टाकले. आपण फवारणी करतो ना किंवा रासायनिक खतं टाकतो, आणि मग ते 100% केमिकल धुतलं जात नाही ना, ते भाज्यांबरोबर, पालेभाज्यांबरोबर आपल्या अन्नात येतच, शेताच्या माध्यमातून, पिकाच्या माध्यमातून. आता हे केमिकल टाकल्यामुळे काय झालं, हा व्हाईट जो तांदूळ होता तो झाला ब्लॅक. म्हणजे आपल्या शेतामध्ये, आपल्या घरामध्ये, किचनमध्ये जी भाजी येते, ती भाजी ज्या शेतकऱ्याने आणलेली आहे. आता मी पण शेतकरी आहे, तुमच्या माहिती करता माझंच एक्झाम्पल सांगतो. आम्ही DOP असेल, युरिया असेल, सुफला असेल, वेगवेगळ्या प्रकारची खतं टाकतो शेताला, रासायनिक खतं. त्याच्यानंतर रोगराई आली तर त्याच्यावर फवारणी असते, स्टिकर टाकलं जातं, वेगवेगळ्या फवारण्या केल्या जातात. आणि फवारण्या केल्याच्या नंतर मार्केटमध्ये ते प्रोडक्ट आल्याच्या नंतर, आता आम्ही समजा मेथी केलेली आहे, आम्ही आता मेथी असेल,
करडे असेल, दाना शेपू असेल. आता त्याला चिखल आहे, त्याच्या मुळ्यांना चिखल आहे, धुवायचं कुठं? तर गावाच्या बाजूला एक ओढा वाहतोय, ओढ्याच्या वाहत्या पाण्यामध्ये एका डबकामध्ये ते धुवायचं, ती झटकायचं आणि मार्केटवर विकायला न्यायचं. अशा परिस्थितीत लोक म्हणतात अरे काय फ्रेश माल आहे, आणि ते बायका घेऊन जातात आणि घरी नेऊन खातात. आता तो फ्रेश आहे का नाही ते बनवणाऱ्यालाच माहिती आहे ना. म्हणजे अन्न इतकं खराब झालंय पहा. हा जो तांदूळ होता ना व्हाईट, तो आता पूर्ण ब्लॅक झालाय. तुम्ही पाहू शकता, हा व्हाईट तांदूळ आहे ना, दिसतोय तुम्हाला? हा झालाय ब्लॅकिश, जांभळा झालाय. म्हणजे केमिकलने काय केलंय, आपल्या प्रत्येक सेलला मजबूर केलंय कॅन्सरकडे जाण्यासाठी. रोज आपण केमिकल खातोय. पण हे अमृत ज्यूस आपल्याकडे खरंच सीएमडी सरांना मानावं तेवढे धन्यवाद कमी आहे. त्यांनी अमृतच्या रूपाने आपल्याला दिलंय. जर हे रियांश अमृत ज्यूस आपण 15-15 ml सकाळी आणि संध्याकाळी पिला तर काय होऊ शकतं, तर त्याचं मी तुम्हाला एक लाईव्ह डेमो दाखवतो. आता मी काय केलंय, 15 ml अमृत ज्यूस त्याच केमिकल युक्त तांदूळ आणि जे काही केमिकल आहे, जे शरीर मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यामध्ये टाकलंय. एक टाकलं मी, एक झाकण याच्यामध्ये टाकलं, सकाळचं 15 ml आणि संध्याकाळचं 15 ml. म्हणजे फक्त आपण निरोगी राहण्यासाठीच, आजारी पडल्याच घ्यायचं असं नाही तर निरोगी राहण्यासाठी पण आपल्याला ते घ्यायचंय. तर मी 30 ml अमृत ज्यूस टाकलं माझ्या शरीरामध्ये, ज्याच्यात मी सकाळपासून जो काही कचरा भरलाय जेवणाच्या माध्यमातून. काल परवा कुणीतरी एक कोलगेटचा व्हिडिओ पाठवला होता, हाडं कशी एकत्र करून कोलगेट बनवलं जातं. किंवा एक ग्रीन पीसचा व्हिडिओ कोणतरी टाकला होता, केळीच्या पानांपासून ग्रीन पीस बनवलं जातं. आता मी काय केलंय, अमृत ज्यूस रोज घेतोय. मी केमिकल युक्त भाज्या खाल्ल्यात सकाळपासून संध्याकाळपर्यंत. काल हॉटेलला जेवलोय, मैदा खाल्लाय, वेगवेगळ्या प्रकारची ग्रेव्ही मिक्स केलेल्या पालेभाज्या असतील, फळभाज्या, फुलभाज्या, सगळ्या भाज्या खाल्ल्यात. परंतु मी अमृत ज्यूस पण घेतोय. म्हणजे केमिकल तर मी डेली बॉडीत टाकतोयच, परंतु अमृत ज्यूस पण टाकतोय. कारण मला ऑर्गॅनिक 100% तर मिळणार नाहीये, पण अमृत ज्यूसच्या माध्यमातून एक अमृत मला मिळतंय. बघा मित्रांनो, विदिन अ सेकंड तो जो व्हाईट तांदूळ मगाचा जांभळा ब्लॅकिश झाला होता, तो पुन्हा व्हाईट झालाय. आणि तो ओरिजिनल पेक्षा, तो पॉलिश केलेला तांदूळ असतो ना, तो ओरिजिनल पेक्षा जास्त व्हाईट होतो. किती वेळ झालाय? विदिन अ सेकंड, 1 मिनिटाच्या आतच तो झालाय. आणि हे जर आपण अमृत ज्यूस पिलो तर आपल्या शरीरात असणारे जे काही केमिकल आहे, जे पालेभाज्यांच्या फळांच्या माध्यमातून जाते, ते 100% क्लिन्झिंग होतं, बाहेर पडतं, डिटॉक्स होतं, पंचकर्म होतं. आणि अमृत ज्यूसचा कलर आला या पाण्याला, केमिकल गायब झालं. तुम्ही तळात पाहू शकता तांदूळ जो व्हाईट झालाय. म्हणजे इतकं जबरदस्त प्रोडक्ट आपल्याकडे कंपनी बनवले, रियांश अमृत ज्यूस. हे का नाही आपण पिलं पाहिजे? जर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नसेल तरी पण रेग्युलर पिलं पाहिजे. रेग्युलर पिलं पाहिजे, निरोगी राहण्यासाठी पिलं पाहिजे. आपल्याला प्रॉब्लेम आहे म्हणूनच पिलं पाहिजे का, असं बिलकुल पण नाहीये. त्यानंतर आणखीन एक डेमो आपण पाहणार आहे सॅनिटरी पॅडचा. आता अल्कलाइन ड्रॉप कंपनीकडे शिल्लक नाहीये आणि माझ्याकडे पण संपलेला आहे. तर अल्कलाइन ड्रॉपचा एक जबरदस्त डेमो आहे. खूप साऱ्या लोकांनी त्याचे व्हिडिओ पाहिले असतील, पण तुम्हाला मी लाईव्ह दाखवतो. तर आज आपल्याकडे शिल्लक नाही, नेक्स्ट ट्रेडिंगला पण पाहूया. आता हे जे आहे ना, हे मार्केटचं पॅड आहे, विस्पर आहे. ऍक्च्युली एखाद्या कंपनीचं आपल्याला नाव खराब नाही करायचं. तर ह्याचं मी पहिला कव्हर काढलाय. हे मार्केटचं पॅड आहे. बघा, आता याला काही लोक लाजतील, काही घाबरतील, मेडिकलमध्ये पण घाबरतात, लाजतात, काळ्या पिशवीत किंवा खोक्यात टाकून घेऊन येतात. नाही, बघा, हे प्रत्येक घरामध्ये महिला आहे, मुलगी आहे, आई आहे, बहीण आहे. हे जे मार्केटचं पॅड आहे ना, तर याची जी वॉटर ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी ही फार कमी आहे, पाणी शोषण्याची क्षमता फार कमी आहे. मी तुम्हाला याचा एक लाईव्ह डेमो दाखवतो. आणि आपल्या रियांशने आपल्या महिलांसाठी, माता भगिनींसाठी काय केलेलं आहे ते पण तुम्हाला एक paper आहे. आता ही माझ्याकडे बॉटल आहे, तुम्हाला मी दाखवतो मार्केटच्या पॅडची कंडिशन. आणि त्याच्यावरती मी आता पाणी ओततोय. पाणी शोषण्याची क्षमता याची किती आहे आणि रियांशच्या पॅडची पाणी शोषण्याची क्षमता किती आहे?
तर आता याच्यावरती मी पाणी ओततोय. आता हे पाणी तुम्हाला दिसत असेल. याला जर आपण पिळलं ना, तुम्हाला दिसतंय पाणी पडताना खाली. म्हणजे यांनी काय केलं, जेवढं पाणी शोषलं होतं ना तेवढं सोडून दिलं. आता महिला मंडळांना माहिती आहे की एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय होतोय. ही मार्केटच्या पॅडची अवस्था आहे. आता याच्यामध्ये वापरलेला कापूस आहे ना, याला रिसायकल करून वापरलेलं जातं. यूज कापूस असतो. आता याच्यात लेअर किती आहे पहा. एक कागद आपण काढला, याला जर आपण फाडलं याच्यामध्ये प्लास्टिक वापरलंय. एक कापूस किती आहे पहा, एवढाच कापूस आहे. लेअरच नाही. ही मार्केटच्या पॅडची कंडिशन आहे. याच्यामुळं काय होतं, युट्रेसचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. लक्षात घ्या. काय याच्यामध्ये निघलं गेलं पाणी सगळं निघून. हा कापूस आहे, हा रिसायकल करून वापरलेला आहे. यूज कापूस, एवढाच कापूस आहे. ही कंडिशन, आणि सगळं पाणी सोडून दिलं. आता आपल्या रियांशच्या पॅडची आणि याच्यातला कंपॅरिझन मला तुम्हाला दाखवायचं. हे आहे रियांशचं पॅड. बघा, प्रत्येक घरामध्ये मी जर सांगितलं की आई आहे, महिला, बहीण आहे, मुलगी आहे. हे रियांशचं पॅड आहे. याच्या लेअर पहा. वरची एक लेअर याची काढली, आणि याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, ही जी ग्रीन कलरची दिसते ना, ही मायक्रोचिप आहे. आणि ही जी चिप आहे ना, ही अँटीबॅक्टेरियल चिप आहे. अँटीबॅक्टेरियल म्हणजे बॅक्टेरियांपासून हे वाचवणार आहे महिलांना. आणि बॅक्टेरियांपासून वाचले तर युट्रेसचे कॅन्सर होणार नाही. कॅन्सर सारखा महाभयंकर आजार होण्यापासून हे आपल्याला महिलांना वाचू शकतं. आता सेम याची वॉटर ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी 500 ml आहे. म्हणजे अर्धा लिटर पाणी हे शोषून घेत आहे. 24 तासापर्यंत त्याचा यूज होऊ शकतो. 24 तासापर्यंत. आणि मार्केटच्या पॅडची काय कंडिशन हे बायकांना माहितीच आहे. मला सांगा, अर्धा लिटर पाणी शोषून घेण्याची क्षमता म्हणजे जोक झाला. 500 ml वॉटर ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी, प्लस याच्यामध्ये कुठलंही कापूस नाहीये. याच्यामध्ये कापूस नाहीये. याच्यात मल्टिपल लेअर आहेत. याच्यामध्ये एक अँटीबॅक्टेरियल मायक्रोचिप आहे, ज्याच्यामुळे महिलांना युट्रेसचा कॅन्सर होण्याचा धोका 100% कमी आहे. म्हणजे होणारच नाही. आणि मार्केटचे पॅड दिवसामध्ये 3 ते 4 लागू शकतात. हे एकच काफी होणार आहे. रियांशचं सॅनिटरी नॅपकिन एकच काफी होणार आहे. आता याला जर वेळ दिला 500 ml ला, तर हे शोषून घेईल. पण आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात डेमो दाखवतोय. तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मी पाणी ओततोय, ते शोषत घेणं, शोषत चाललंय. म्हणजे हे किती पाणी शोषते माहिती आहे का, अर्धा लिटर पर्यंत. आणि जे मार्केटचं तुम्ही रेग्युलर कोणतंही पॅड घेतलं त्याची कॅपॅसिटी हार्डली 100 ml, आणि ते पण त्यातला कापूस म्हणजे ते काही कामाचंच नाही. जवळपास मी ना ही बॉटल, अर्धी बॉटल याच्यामध्ये टाकली. 250 ml पाणी मी आता टाकले. आता ह्याच्यामध्ये काय माहिती का, ह्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल आहे. जेल तयार होते, जेली तयार होते. जे पाणी ओतलंय ना, ते पाणी काय करते, शोषून घेतलं जाते. आणि आतमध्ये आहे ना, ॲलोवेरापासून म्हणजे ॲलोवेराचे जेल आहे, आणि ते जेलनी पाणी शोषून जेल त्याच्या मूळ स्वरूपात आले. म्हणजे याच्यात कुठलाही कापूस नाहीये. म्हणजे काय झालं, जर ब्लिडिंग होत असेल किंवा कोणताही प्रॉब्लेम असेल, तर यांनी काय केलं, बॅक्टेरिया शोषून घेतले अँटीबॅक्टेरियल शिप असल्यामुळं, आणि पूर्ण ऍब्झॉर्प्शन केलं. ऍब्झॉर्प्शन केल्यामुळे याच्यातून पाणी गळते का हो? मग अशी मी तुम्हाला दाखवलं होतं, त्याच्यातून पाणी गळत होतं. याच्यातून पाणी गळतंय का? नाही गळत. म्हणजे पाणी ह्याच्यामध्येच आहे. आता ते पाण्याचं स्वरूप काय झालं, त्या पाण्याचं स्वरूप मग अशी मी तुम्हाला एवढं सगळं पिळून दाखवलं. आता तुम्हाला मी त्या पाण्याचं स्वरूप दाखवतो, जे की आपण ह्या पॅडमध्ये पाहिलं. त्या पाण्याचं स्वरूप म्हणजे काय झालं, जेली तयार झाली. जेली तयार झाली. आणि याच्यात पण मल्टिपल लेअर आहेत, तुम्ही पाहू शकता. म्हणजे महिलांचा किती विचार केलाय सरांनी. आज आपला विचार कोण करते हो? हे पहा, जेली, ही सगळी जेली तयार झाली.
बघू शकता आपण, हे बघा जेली. कुठे गेलं पाणी? पाण्याचं स्वरूप जेलमध्ये तयार झालं, कारण ते ॲलोवेराचं जेल आहे. 300 पेक्षा जास्त जाते आहेत ॲलोवेराचे. म्हणजे किती महिलांची काळजी घेतली पहा सीएमडी सरांनी. त्यांना पण एक मुलगी आहे आपल्या कंपनीच्या भावी एमडी. हे पहा, याची ही दुसरी लेअर. याच्यात आतमध्ये तिसरी लेअर आहे, ही चौथी लेअर, आणि याच्यामध्ये ती मायक्रोशिप आहे, जी अँटीबॅक्टेरियल चिप आहे, महिलांना जी वाचवते, प्रतिरक्षा प्रणाली को, जे मगाशी मी सांगितलं तुम्हाला, ही चिप आहे पहा, अँटीबॅक्टेरियल चिप आहे. याच्यामध्ये कॉस्मिक एनर्जी आहे. म्हणजे आता ह्याचं पाण्याचं रूपांतर जेलमध्ये झालं. आता हे तुम्ही वापरले, समजा वापरल्यानंतर शक्यतो लहान मुलांचे डायपर असतील किंवा महिलांचे पॅड्स असतील, ते कचरा कुंडीत टाकताना किंवा इकडे तिकडे टाकताना थोडंसं ऑकवर्ड फील होतं बाबा कोणी पाहिलं तर. परंतु हे तुम्ही तुमच्या कुंडीला खत म्हणून वापरू शकता. इतकं ऑथेंटिक आहे खत म्हणून, कारण जेल आहे, याच्यामध्ये कुठलाही साईड इफेक्ट नाही किंवा कुठलाही त्रास होणार नाही कोणालाही, कोणत्याच महिलेला, कोणत्याच मुलीला. इतकं जबरदस्त आहे. आलं लक्षात? तर असं सरांनी आपल्यासाठी काळजी घेतली बघा. आता हे खूप सारे पुरुष मंडळीला असतात, दाखवतात, पण आता मी स्कूलमध्ये काम केलं ॲज अ टीचर. खूप साऱ्या टीचर लेडीज असतील, मुली असतील, खूप साऱ्या सगळ्यांचे प्रॉब्लेम मी फार जवळून पाहिलेले आहेत. मी स्पोर्ट्स फील्डमध्ये होतो, जवळपास 11 वर्ष स्कूलमध्ये मी जॉब केलेला आहे. तर हे महिलांसाठी फार गरजेचं आहे, आणि आपल्या कंपनीने इतकी काळजी घेतलेली आहे आपल्या सगळ्यांची. तर विचार करा, असे नंबर 1 तरी अल्कलाईन ड्रॉप आपल्याकडे आता शिल्लक नाहीये, ते संपलेलं आहे. कंपनीकडनं अवेलेबल झालं, तर डेमो तुम्हाला पाहायला मिळेल. तर मला सांगायचं काय मित्रांनो, नंबर 1 प्रीमियम वर्ल्ड क्लास प्रोडक्ट आपल्या कंपनीचे आहेत. कंपल्सरी सगळ्यांच्या घरामध्ये वापरायचे. तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम नसू द्या, अमृत ज्यूस प्यायचेच. ब्रश करताना नोनी हर्बल पेस्ट वापरायचे. शॅम्पू करताना रियांचा शॅम्पू लावायचा आहे. हेअर ऑइल रियांचं लावायचं आहे. फेस वॉश 3 in 1 रियांचं लावायचं आहे. आलं लक्षात? साबण अंगाला रियांचा लावायचा आहे. तुमच्या शेतीला ॲग्री जॅकपॉट रियांचं वापरायचं आहे. तुमच्या घरामध्ये सगळ्या महिलांना, मुलींना सॅनिटरी पॅड गिफ्टमध्ये तुम्ही देऊ शकता. त्यांना किंवा त्यांना घ्यायला लावा, त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी गरजेचं आहे. तुमच्या फॅमिलीत चहा पित असतील, सगळ्यांचा चहा बंद करा, तुम्ही अमृत ज्यूस चालू करा. काहीच प्रॉब्लेम नाही. आता मी तुम्हाला मगाशी दाखवलं, ही माझी बॉटल आहे. मला एवढा विश्वास आहे ना माझ्या प्रोडक्टवरती, की मला त्याला पाणी गरम करा, 15 ml टाका. आता माझ्याकडे किती ml असते डायरेक्टली? एक 500 ml चा ग्लास असतो. पण तरी मी तुम्हाला दाखवतो. काही लोक बोलतात तुम्ही कच्चं पिता. कच्चं पक्का असा काय विषय नसतो याच्यामध्ये. मला फक्त 4 दिवसाला एक बॉटल जाते. आता मी ऑफर्ड म्हणजे मी पिऊ शकतो, वापरू शकतो, बिकॉज ऑफ माझं अर्निंग त्या लेवलचं आहे. तर तुम्ही थोडासा विचार करायचा आहे. कारण 4 दिवसाला 1032 संपवणं पण काही लोकांना थोडंसं जड जाईल. तर हे आपलं नंबर 1 प्रोडक्ट आहे. अशा प्रकारे आपल्याकडे जबरदस्त रिझल्ट आहेत. खूप सारे डेमो आहेत. प्रत्येक प्रोडक्टचे डेमो आपल्याकडे आहेत. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. याच्यामध्ये थोडेसे ऑब्जेक्शन येणार आहेत. बरं, डिस्क्लेमर डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये ब्रॅकेटमध्ये तुम्ही नोट करून ठेवा, अंडरलाईन करून ठेवा. रियांश अमृत ज्यूस म्हणजे काय? अमृत नाहीये ब्रह्मदेवाने किंवा भगवान शंकराने समुद्र मंत्रातून दिलेलं. बघा, काही लोकांना वाटतं हे दिलं म्हणजे मी 100% बराच होणार आहे. बिलकुल पण नाही. 98% लोकांना 100% रिझल्ट आलाय. 2% लोकांना ब्रह्मदेवाने किंवा भगवान शंकराने, विष्णूने जरी अमृत ज्यूस पाजलं तरी फरक नाही पडणार. त्याची कारणं अशी आहेत, प्रत्येकाची प्रतिकार शक्ती वेगळी आहे. काहींचा वात, पित्त, कफ, प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी आहे. काहींची प्रतिकार शक्ती कमी आहे, काहींचं वय जास्त आहे, काहींचे प्रॉब्लेम खूप जुने आहेत. बघा, जगामध्ये सायंटिस्टनी जे इनोव्हेशन केलं, अँटीबायोटिक बनवलं, ते बनवल्याच्या नंतर 100% लोक त्यांनी बरे नाही झाले. म्हणजे असा कोणताच डॉक्टर नाही की त्याने दिलेलं इंजेक्शन किंवा त्यांनी दिलेले गोळी सगळे लोक बरे होतील, किंवा सायंटिस्टचं कोणतं प्रोडक्ट नाही. कारण त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम आहे, प्रोडक्टचा प्रॉब्लेम नाही. प्रोडक्ट क्लास 1 आहे, नंबर 1च आहे. तर 2% लोकांना फरक पडणार नाही, हा माइंडमध्ये आधी सेव्ह करून ठेवा, म्हणजे तुम्हाला टेन्शन येणार नाही. नाही तर तुम्हाला असं वाटायचं मी एका व्यक्तीला दिलंय आणि तो म्हणतो फरक नाही पडला ना, आता काय करू, मला नाही रियाज करायचं, फरकच नाही पडला. सोडून द्या. होणार आहे असं, असं होणार आहे. 100% असं होणार आहे. ते ऍक्सेप्ट करायला शिका आणि पुढे जा. 98% लोक आपली वाट बघतायत आणि आपल्याला लोकांना निरोगी ठेवायचंय. एका मिशनवरती आपण आहोत, निरोगी भारत अभियान. हर घर आयुर्वेद, हर घर रोजगार, बेरोजगार लोकांना आपला रोजगार द्यायचा आहे. सो थँक्यू सो मच. आपल्या कंपनीचे ग्रेट सीएमडी मधुकर वसंत जाधव सर,
आणि ग्रेट एम डी पूजा मॅम ज्यांनी आम्हाला ही संधी दिली, नंबर 1 प्रीमियम प्रोडक्ट आपल्याकडे पोहोचवलेत. आज ते आपण सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवतोय. अनेक लाखो करोड खर्च करून बरे न झालेले आजार आपल्या अमृत ज्यूसने बरे होत आहेत. लोकांचे आपल्याला आशीर्वाद पण मिळत आहेत आणि दुवा पण मिळत आहेत आणि त्याच्यावरती आपल्यालाही खूप काम करायला मजा येते. 1-2 लोकांना नाही फरक पडणार, हरकत नाहीये, असं होतं तर तो विषय सोडून द्यायचा आणि ज्यांना फरक पडतो त्यांच्यासोबत आपल्याला पुढे जायचंय. लोकांना सांगत असताना क्लॅरिटी द्यायची. कोणालाही आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्स द्यायचा नाही, अतिविश्वास द्यायचा नाही. लोकांना आपला फक्त भरोसा द्यायचा आहे, गॅरंटी द्यायची नाही. अमृत ज्यूसला औषध म्हणायचं नाही. हे औषध तुम्ही घ्या. सीएमडी सरांनी काही गोष्टी सांगितल्यात. रियांश अमृत ज्यूस हा 42 प्रकारच्या फळांचा ज्यूस आहे. याला तुम्ही फ्रूट सप्लिमेंट म्हणू शकता. अमृत ज्यूस हे औषध नाहीये, लक्षात घ्या. हा फळांचा ज्यूस आहे आणि 650 हा शब्द उच्चारायचा नाहीये. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सर्व प्रकारच्या जुनाट आजारावरती याचे आपल्याकडे रिझल्ट आहेत. काही लोक सांगतात 6.5 पेक्षा जास्त आजारावर फरक पडतो, परंतु आपल्याला माहिती का आजारांची नावं 650? डॉक्टरांना तरी सांगता येतील का एका दमात? नाही येणार ना. त्यामुळं ऑथेंटिक बोलायचंय. लोकांना सांगताना सांगायचं की बाबा रे, ह्या अमुक अमुक व्यक्तीला 100% फरक पडलाय, तुम्हालाही पडेल. तुमचा विश्वास असेल तुम्ही 100% कोर्स करा. लोकांना आपल्याला विश्वास द्यायचा आहे, कोणालाही गॅरंटी वॉरंटी द्यायची नाही. तुम्ही दिलेल्या व्यक्तीला 3 महिन्यामध्ये जर 100% फरक पडला, खूप चांगली गोष्ट आहे. जर त्याला 50%, 60%, 70% फरक पडला तर त्याला दुसरा कोर्स कंटिन्यू करायला सांगा, 15 दिवसाचा गॅप देऊन 6 महिन्यासाठी. जर त्या व्यक्तीला 3 महिन्यामध्ये 0% रिझल्ट आला तर तुम्हाला त्या व्यक्तीला पुढचा कोर्स रिकमेंड करायचा नाहीये. त्या व्यक्तीला सांगायचंय अमृत ज्यूस सगळ्या लोकांसाठी काम करतं. तुम्हाला कायचा फरक पडत नाहीये. हा तुमच्या बॉडीचा प्रॉब्लेम आहे. जी काय तुमची प्रिव्हियस ट्रीटमेंट चालू आहे ती कंटिन्यू करा. तुम्ही आता पुढचा कोर्स करू नका. म्हणजे लोकांना विश्वास वाटला पाहिजे. आपल्याला गिल्ट फील नाही झालं पाहिजे लोकांना प्रोडक्ट दिल्यानंतर, त्याला रिझल्ट नाही आल्यानंतर. येते लक्षात? तर बोलण्यामध्ये स्पष्टता पाहिजे. मिसअंडरस्टँडिंग नकोय, कन्फ्युजन नकोय, चुकीचं बोलायचं नाहीये, ओव्हर प्रॉमिस करायचं नाहीये, अंडर प्रॉमिस ओव्हर डिलिव्हर. ओके. सो अशा प्रकारे या ठिकाणी आजचं सेशन आपण या ठिकाणी थांबूया. जवळपास तुमचा मी अर्धा तास जास्त घेतलाय. 1-2 रिझल्ट मला ऐकायला आवडतील. जर असे एक्स्ट्रीम रिझल्ट असेल ज्यांना शेअर करायचे ते हँड रेज करा. आपण 2च लोकांचा अमृत ज्यूस मिळालेला रिझल्ट ऐकूया. येस प्रवीण सर. नमस्कार. ग्रेट रॅश मॉर्निंग सर. ग्रेट रॅश मॉर्निंग. सर मी चाकणमधून आहे. मला माझा रिझल्ट शेअर करायला खूप आवडतं. ॲक्च्युली 2 वर्षापासून मला पित्ताचा त्रास होता आणि 6 महिन्यापासून माझ्या डाव्या हातामध्ये मुंग्या येत होत्या. तर मी पित्ताच्या त्रासासाठी अमृत ज्यूस घेतला 1.5 महिन्यापूर्वी. तर 1 महिन्यामध्ये माझा तो पित्ताचा त्रास पण क्लिअर झाला आणि डाव्या हातात मुंग्या येत होत्या त्या पण क्लिअर झाल्या आणि शिवाय 1 महिन्यामध्ये माझं 4 किलो वजन ते पण कमी झाले. म्हणजे एका आजारासाठी घेतलं तर मला 3 आजारामध्ये त्याला फरक पडलेला आहे. वा वा, ग्रेट, खूप छान. येस. येस थँक्यू येस. सर. थँक्यू सो मच. थँक्यू प्रवीण सर. बघा, घेतलं होतं एक आजारासाठी, त्यासोबत बाकीचे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झाले. आणखीन एक शेवटचा रिझल्ट ऐकायला आवडेल मला. एक्स्ट्रीम रिझल्ट आहे असा, स्वतः घेतलेला. नवीन मध्ये कोण आहे की सर मला माझं स्वतःचा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे? आपल्याकडे वेळ कमी आहे. डिजिटल हँडल्स करू शकता तुम्ही. रिॲक्ट म्हणून एक ऑप्शन आहे खाली, त्याच्यावरती टच केलं तर रेज हँडचा ऑप्शन असेल तुम्हाला. तुम्ही तुमचा रिझल्ट शेअर करू शकता. माझ्याकडे हजारो लाखो रिझल्ट आहेत. तुम्ही तुमचा रिझल्ट शेअर करू शकता, जेणेकरून नवीन लोकांना ते समजेल आणि तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल. ओके, सरिता मॅडम. ग्रेट रियांश मॉर्निंग सरजी. ग्रेट रियांश मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर मी घेतलेला रिझल्ट सर अमेझिंग असा आहे. तर माझी मैत्रीण होती, तिला म्हणजे प्रेग्नन्सी राहत नव्हती. पहिला एक 6 वर्षाचा मुलगा होता आणि सेकंड टाइम तिला प्रेग्नन्सी राहत नव्हती. आणि तिचं दरवर्षी काय व्हायचं, 1-2 महिने झाले की मिसकॅरेज व्हायचं. ते बाळाचे ठोके तरी कमी असायचं. ओके. बाळाचे ठोके कमी असायचे किंवा पोटात पाणी जास्त व्हायचं. तर असं 3 वर्ष सारखं तिला मिसकॅरेज व्हायचं. पण तिने एक माझा स्टेटस बघितला की अगदी 15 दिवसामध्ये, म्हणजे 15 अमृत ज्यूसची बॉटल 15 दिवसामध्ये आलेला रिझल्ट प्रेग्नन्सीचा तिने पाहिलं. आणि मी रिकमेंड केलं. तिने मला विचारलं, बाबा रिझल्ट आहेत का, मला असं असं प्रॉब्लेम आहे. तर ठीक आहे म्हणजे तिने बरेच डॉक्टरांकडे दाखवलं. तिला काय ट्रीटमेंट घेतच होती पण तिला फरक पडत नव्हता. पण माझ्याकडून फक्त तिने 2 अमृत ज्यूस आणि एकच लेडी लाईफ केअर घेतलं. म्हणजे जवळजवळ फक्त 2-2.5 महिन्यामध्येच तिला रिझल्ट आला.
आणि प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाली. आज तिला 1 वर्षाचा मुलगा आहे. इतका अमेझिंग रिझल्ट मी घेतलेला आहे सर. वा 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 ग्रेट. बघा थँक्यू सर बोलण्याची संधी दिल्याबद्दल. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्यांना मूल नव्हतं आणि मूल होणं ही किती मोठी गोष्ट आहे पहा. आज आपण पाहतो, तुम्ही कोणत्याही गायनोकॉलॉजिस्टला विचारा, त्यांच्याकडे येणारे जे पेशंट आहेत ना, लग्नाला 2 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, 8 वर्ष झाले, मूलबाळ नाही. जुन्या काळामध्ये 8-8, 10-10 मुलं व्हायची. 7 मुली झाल्या तर लोक म्हणायचे नाही नाही, आता 8वा कृष्ण पाहिजे आम्हाला. म्हणजे तो एक काळ होता आपण पाहिलेला. आणि आता अशी परिस्थिती आहे की IVF सारख्या गोष्टी 2-2, 4-4 लाख रुपये खर्च करावे लागतात प्रेग्नन्सीसाठी, मुलं होण्यासाठी. म्हणजे लाईफस्टाईल बिघडत चाललंय, खाणं पिणं चेंज होत चाललंय. येस मीना मॅडम. मीना मॅडम, स्क्रीनवरती अनम्यूटचा ऑप्शन आला असेल. येस. ग्रेट रियांश मॉर्निंग सर. ग्रेट रॅश मॉर्निंग. मी माझ्या वडिलाचा रिझल्ट घेतलेला आहे. त्यांना ना दिवाळीच्या टायमाला डॉक्टरांनी डोळ्याचं ऑपरेशन सांगितलं होतं, मोतीबिंदूचं करायचं. पण मग मी त्यांना सजेस्ट केलं की डोळ्यात पण टाका आणि प्या पण अमृत ज्यूस. तर त्यांना एवढा छान रिझल्ट आला. आता त्यांनी 8-15 दिवसापूर्वी चेक करून आले, तर त्या डॉक्टरांनी सांगितलं त्यांना की आता डोळ्याचं ऑपरेशन करायची गरज नाही म्हणे तुम्हाला. वा वा वा. माझे तर भरपूर रिझल्ट आहेत. येस येस. बघा, हं. मीना मॅडमच्या वडिलांना डोळ्यांचा प्रॉब्लेम होता, ऑपरेशन सांगितलं होतं आणि ऑपरेशन कॅन्सल झालं. यापेक्षा आणखीन काय पाहिजे. एखाद्याला दृष्टी अमृत ज्यूसमुळे मिळते. येस. 177728. सर तुम्ही डिजिटल नाही पण असा मॅन्युअल हँडरेस करताय. बघा स्क्रीनला ऑप्शन देतो मी तुम्हाला. 1777. येस सर. येस कदम सर. हा, ग्रेट रेस मॉर्निंग सर. ग्रेट रॅश मॉर्निंग. सर मी आईला नगरला मुतखड्यासाठी अमृतजी दिलतं आणि आपलं किडनी स्टोन दिलतं. तर 3 आठवड्यात त्यांचा दोन मुतखडे पडले. बाकीचे 6 मुतखडे ते पडलेले त्यांना जाणवलेच नाही. ते खड्याची साईज बारीक झाली आणि फ्लश आउट झाले, ते त्यांना कळले नाही. पण ते दोन मुतखडे पडले, त्यांनी मला फोटो दाखवला. मी तुम्हाला शेअर करतो 1 मिनिट. स्क्रीन नाही शेअर करता येणार सर तुम्हाला. नाही का? नाही नाही. तुम्ही तिकडनं तुम्ही ऑप्शन दिलंच नाही का? नाही नाही, ग्रुपला टाका तुम्ही, काय अडचण नाहीये. किती स्टोन होते आणि किती दिवसात पडले? 7, 8 स्टोन होते. ते 6 पडलेले त्यांना जाणवलेच नाही, पण 2 पडलेले त्यांनी मला फोटो पाठवले. 2, एक 8 mm चा आहे आणि एक 4 mm चा आहे. वा वा. म्हणजे बघा किडनी स्टोनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. येस सर. हो. येस पूजा पवार मॅडम. पवार सर. हॅलो. येस सर बोला. हा, ग्रेट रियांश. गुड मॉर्निंग सर. हा, मला माझा एक एक्सपिरियन्स शेअर करायचा होता आपल्याशी. येस सर बोला. माझ्या बरं का, शाळेतला माझा विद्यार्थी होता. त्याला 1-2 महिन्यापूर्वी डोक्याला चाई लागली होती, म्हणजे त्याचे केस जात होते पुढच्या बाजूचे. ओके. आणि त्यांनी ट्रीटमेंट घेतली, पण त्याच्यावर मला महिन्यानंतर त्यांनी सांगितलं की असं असं झालं. आणि म्हणून मी त्यांना आपलं जे हर्बल ऑइल आहे ना आपलं रियांशचं, ते दिलं. आणि आता आय थिंक 14 तारखेला मी त्यांच्याकडे गेलतो, मकर संक्रांतीच्या दिवशी. त्यांनी मला बोलवलं, खास जेवण करायलाच बोलवलं होतं, पोळ्या खायला. की सर इतका ग्रेट रिझल्ट आलाय त्याला, की त्याला त्या ठिकाणी चाई लागली होती, तिथे केस यायला लागले एकदम छान. तो वा. मुलगा टोपी घालून शाळेत यायचा. आणि त्याला आपल्या इतकं, म्हणजे मला त्याबद्दल अतिशय म्हणजे आनंद वाटला की आपण काहीतरी चांगलं करू शकलो. आणि त्याच्या आजीनं, मम्मीनं, यांनी सगळ्यांनीच, म्हणजे घरातल्या फॅमिलीने आपल्या खूप अभिनंदन केलं. त्याचा आम्ही व्हिडिओ पण बनवलाय, तो ग्रुपला पण मी लवकरच शेअर करणार आहे, उद्या परवा. खूप छान रिझल्ट आला सर हर्बल ऑइलचा. आणि दुसरा असं, ते जे तेल आहे आपलं, त्याच्यामुळं जे लावता येत ना, जे शक्यतो रात्रीचे ते असलं, त्यांचा एक एक्सपिरियन्स आलाय. म्हणजे आम्ही जे इतर व्यक्तींना दिलेले आहेत त्यांनी, की त्यांना झोप खूप छान येते, नाही का. रात्रीची झोप काही ना 2-3 वेळा ते झोपेतून जागे होणं किंवा काय असं डिस्टर्ब होणं, ते एकदम बंद झालंय त्यांचं. वा वा. त्याचा एक. दुसरा रिझल्ट आपला रियांश अमृत ज्यूसचा असा आहे की, त्या शेजारीच एक महिला होत्या, आमच्या मॅडमच्या मैत्रीण.
त्यांचं वजन अंदाजे 89 किलो होतं. आपण ज्यावेळेस त्यांना 2 महिन्यापूर्वी रियान्स 1.5 महिन्यापूर्वी सर त्यांना एक आपण रियान्सचा अमृत ज्यूस दिला आणि ते त्यांना पथ्य सगळं पाळून सांगितलं कसं घ्यायचं काय. आणि स्वतः त्या ठिकाणी सरिता मॅडम आल्या होत्या आणि त्यावेळेस त्यांनी ते ज्यूस घेतलं वजन कमी करण्यासाठी. तर 1.5 महिन्यामध्ये त्यांचा वेट लॉस जवळजवळ 4 ते 4.5 किलोग्राम कमी झालाय. वा वा वा, खूप म्हणजे इतकं म्हणजे याच्यासाठी खरंच ग्रेट रियांश आणि अमृत ज्यूस ग्रेट आहे अशी मला प्रतिक्रिया द्यायची होती सर. आणि तुमचा मी या 8 वाजल्यापासून आज जो कार्यक्रम आहे विविध प्रकारचे जे काही प्रॉडक्ट्स आपण सांगतायत त्याचं अतिशय मनपूर्वक ऐकत होतो लक्ष देऊन. खूप छान माहिती सर अभंग सर तुम्ही दिली त्याबद्दल तुमचंही मनापासून मानावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. येस येस येस, थँक्यू. थँक्यू सो मच पवार सर. बघा सर, एक शिक्षक आहेत, आम्ही गेलो होतो सरांच्या शाळेवरती, आम्ही एक छोटस कॅम्प घेतला होता आणि त्यावेळेस सरांचा कॉन्फिडन्स चांगला होता. पण आता सरांच्याकडनं रिझल्ट ऐकून असं वाटतं की काहीतरी त्या मिटिंगचा फायदा झालाय आणि सरांचा कॉन्फिडन्स वाढलाय आणि मॅडम आणि सर कंटिन्यू मिटिंगला असतात. ही सुरुवात आहे नवीन वर्षामध्ये सर. आता खूप धमाका होणार आहे. कोरडेल्या क्रूजला तुम्हाला यायचंय. स्वाती भोसले मॅडम, तुम्ही हँड रेज केला. येस, अनम्यूट करून तुम्ही सांगा तुमचा एक्सपिरियन्स. स्वाती भोसले मॅडम, कॅमेरा ऑन केला तर बरं होईल मॅडम. येस. ग्रेट रियांश मॉर्निंग सर. सर मला प्रश्न विचारायचा होता. एक 50 ते 52 वर्षाची लेडीज आहे, तिला आपण अमृत ज्यूस आणि डायबोजी शुगरसाठी दिलं होतं. ओके. तर तिला आता 1.5 महिन्यानंतर ना सर, 1.5 महिन्यानंतर तिला ना आज खूप उलट्या होत होत्या. तर त्या डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर बोलले की तुम्ही काय घेतलं होतं म्हणून. मग त्यांचा आता थोड्या वेळापूर्वी फोन आला होता की मॅडम मला खूप उलट्या वगैरे होतात, ते पाणी पण पचत नाहीये. तर आपण सांगितलं की मॅडम तुम्हाला याच्या अगोदर म्हणजे अमृत ज्यूस घेण्याच्या अगोदर तुम्हाला ऍसिडिटी वगैरे कधी बाहेर पडायची का, किंवा पडताना काय त्रास होत होता. तर त्यावेळेस ते बोलले की नाही, मला 3-4 असे ऍसिडिटी बाहेर पडत नसायची. तर मग त्यांना की मॅडम तुमच्या बॉडीला उलट व्हायला लागली की आपल्या अमृत ज्यूसमुळे तुमच्या बॉडीमध्ये ऍसिडिटी राहत नाहीये. जरी चुकून झाली, बॉडी आहे म्हणलं आपल्या ऍसिडिटी होती, झाली तर ती बाहेर फेकण्याचं काम आपलं अमृत ज्यूस करते. बरोबर. तर त्या म्हणतात मला पाणी पण पचत नाही असं कशामुळे. तर मग त्यांना सांगितलं की नाही, ते तुमची ऍसिडिटी बाहेर पडलीच नाहीये. तुमचे 1.5 वर्षामध्ये तुम्हाला रिझल्ट म्हणजे जे बॉडी डिटॉक्स झाली पाहिजे ती झाली नाही, ती आता उशीर झालीये. तर काही घाबरू नका तुम्ही. तर मग याच्यावर अजून काय आन्सर देऊ सर त्यांना? मॅडम, अशा जर गोष्टी असतील ना, बघा ड्युरिंग कोर्स काही लोकांचे जे जुने प्रॉब्लेम असतात ना, त्याच्यामध्ये त्यांना हे चॅलेंजेस होऊ शकतं. डिटॉक्सिफिकेशन मध्ये पहिल्या महिन्यातल्या 4 आठवड्यामध्ये कोणत्या आठवड्यात काही लोकांना वोमिटिंग होणे, लूज मोशन होणे, हेडॅक होणे किंवा त्यांचे जे जुने प्रॉब्लेमचे सिम्पटम्स आहेत ते क्रिएट होणे, ह्या गोष्टी होऊ शकतात. रेअर आहे, हे काही प्रॉब्लेम नाहीये. आपल्याला त्यांना आधार द्यायचा, कॉन्फिडन्स द्यायचा की आतापर्यंत 6 वर्षामध्ये एकाही व्यक्तीला कुठलाही साईड इफेक्ट झाला नाही. तुमचा कोर्स सुरू आहे आणि तुम्हाला जर आता कोणता त्रास होत असेल तर तुम्हाला तुमच्या फिजिशियनकडे, जे काही तुमचे पर्सनल डॉक्टर आहेत, फॅमिली डॉक्टर, त्यांच्याकडे जायचंय. ज्या काही डॉक्टर तपासण्या सांगतील त्या तपासण्या करायच्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तो इलाज करायचा. कारण आपण हे 90 दिवसासाठी त्यांना दिलेलं आहे. ह्या जर्नीमध्ये त्यांच्या बॉडीतले टॉक्सिन्स रिमूव्ह होणार आहे. बघा, शरीरातले टॉक्सिन्स रिमूव्ह होत असताना काही लोकांना चॅलेंजेस 100% होणारच आहे. काही लोकांना काहीच होणार नाहीये. डिपेंड की त्यांच्या बॉडीमध्ये जुन्या गोळ्या जास्त खाल्ल्यात का, पित्त जास्त साचलेलं आहे का, ऍसिडिटी जास्त आहे का, इंटेस्टाईनमध्ये कचरा आहे का, पंचकर्म होत असताना, शरीर साफ होत असताना. तर काही लोकांना प्रॉब्लेम होऊ शकतो. प्रॉब्लेम इन द सेन्स उलटी होणं, जुलाब होणं, मळमळ होणं, डोकं जड होणं. पण ते घाबरून जाण्यासारखं काहीच नाही. हे 2-3 दिवस होऊ शकतं. ह्या जर्नीमध्ये पण पॅनिक न होता त्यांना सल्ला द्यायचा डॉक्टरांकडे जाण्याचा. कारण आपण डॉक्टर नाही, आपण कोणतेही औषध दिलेलं नाहीये. आणि आपल्याला त्यांना सगळ्यात पहिला हा विश्वास द्यायचा की ह्या प्रोडक्टमुळे ते होणारच नाहीये, होऊ पण शकत नाही. सो हे कोर्स कंटिन्यू करा आणि डॉक्टरांकडे जाऊन एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम कशामुळे झालाय ते पहा. कधी कधी फूड इन्फेक्शन होतं, जेवणामधून जर कधी काय गेलं पोटामध्ये किंवा क्रॉस फूड गेलं, समजा की काही एकत्रित अन्न नाही खायला पाहिजे, असं बऱ्याच वेळा होतं की बाबा विरोधाभासी फूड. तर त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. जर 1.5 महिन्यामध्ये काहीच झालं नाही आणि 1.5 महिन्यानंतर होत आहे, तर ह्याच्यामुळे तर होणारच नाही. पण ज्या कोणत्या गोष्टीमुळे झाला असेल त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तर आता पाणी पण पचत नाही, इन द सेन्स आतड्यामध्ये काहीतरी इन्फेक्शन असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम असेल, मग डॉक्टरांच्या सल्ल्याने सोनोग्राफी करावी लागेल, काय खाल्लंय काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी नंतर त्या होतील. निदान केल्यानंतर लक्षात येईल. पण त्यांना विश्वास आपल्याला द्यायचा आहे. म्हणजे त्यांच्या माइंडमध्ये जर हे तयार झालं ना की याच्यामुळे त्रास झालाय, मग आपण जबरदस्तीने देऊ सुद्धा त्यांना रिझल्ट येणार नाही. डोपामाइन काय काय क्रिएट होणार आहे त्यांच्या माइंडमध्ये, सिग्नल काय गेलं की ह्याच्यामुळे झालं.
ह्याच्यामुळे होतच नाही. पण त्यांच्या डोक्यात तो विचार बसला की त्यांना आपण 6 नाही 12 बॉटलचा कोर्स दिला तरी रिझल्ट येणार नाही. तर त्यांना क्लॅरिटी द्यायची आणि त्यांच्या डॉक्टरांकडे रिकमेंड करायचं, बिकॉज ऑफ आपण डॉक्टरच नाहीये. येस मॅडम. येस सतीश सर. तर ग्रेट रॅश मॉर्निंग. मला एक खास आवडलेला रिझल्ट मला शेअर करायचं वाटतं. मी एक इंदापूरमध्ये सर आपला अमृत ज्यूस दिलं होतं. कुठं कुठं? एक त्यांच्या इंदापूरमध्ये. ओके, मी ऐकलं सिंगापूरमध्ये. नाही सर, इंदापूरमध्ये. सुरुवातीला आपण त्यांच्या घरामध्ये लेडीजला दिलं होतं सोयरेसिसच्या त्रासासाठी. मग त्यांचा सोयरेसिसचा त्रास बरा झाल्यानंतर त्यांच्या सरांनी तो अमृत ज्यूस वापरायला सुरू केलं. सुरुवातीला त्यांनी मला सांगितलं नाही त्यांचा प्रॉब्लेम, पण त्यांचा प्रॉब्लेम सर असा होता की एक 12 वर्ष झालं त्यांची ट्रीटमेंट चालू होती अकलूज ठिकाणी, आणि त्यांच्या किडनीला होल होतं. त्यामुळे त्यांच्या पोट व्यवस्थित साफ होत नव्हतं किंवा युरिनला प्रेशर येत नव्हतं. तर आपलं एक 2 महिन्यानंतर त्यांनी अमृत ज्यूस वापरल्यानंतर त्यांचं युरिन पास व्हायला लागलं व्यवस्थित, पोट चांगलं साफ व्हायला लागलं. आणि त्यांनी नंतर त्याची सोनोग्राफी केली, तर सर ते किडनीचं होल लहान झालं अक्षरशः आपलं अमृत ज्यूस वापरल्यानंतर, ज्यासाठी ते 12 वर्ष ट्रीटमेंट घेत होते. बापरे. त्यावेळेस खूप छान वाटलं की एवढं 12 वर्षाची ट्रीटमेंट घेणारी व्यक्ती फक्त 2 महिन्यामध्ये छान आराम वाटला. वा वा, हे खूप अमेझिंग आहे सर की किडनीचं होल 12 वर्ष ट्रीटमेंट घेऊन अमृत ज्यूसच्या कोर्समध्ये जर ते छोटं छोटं होतंय म्हणजे मिळायला लागलं तर फार मोठा, आपल्यासाठी फार मोठा रिझल्ट आहे. हो, ते भरपूर खुश झाले सर, एवढे खुश झाले होते की त्यांनी मला सांगितलं आजपर्यंत मी असे विदाऊट शिवलेले कपडे कधी वापरले, म्हणजे रेडीमेड कपडेच वापरावे लागायचे. तर त्यांनी मला त्यावेळेस दोन्ही शर्ट घालून दाखवले की अमृत ज्यूस वापरायच्या अगोदर माझा शर्ट कोणता होता आणि 2 महिने अमृत ज्यूस वापरल्यानंतर शर्ट कुठला आहे. भरपूर खुश होते सर ते. त्यावेळेस खूप भारी वाटलं की आपण योग्य काम करतोय. येस 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 सर, 100% आपण सकारात्मक राहिलो, आपण सकारात्मक अप्रोचने जर काम करत राहिलो तर डेफिनेटली लोकांना आपण चांगलंच आरोग्य देणार आहे. लोकांकडनं आपल्याला चांगलेच फीडबॅक येणार आहे. आपल्या इथे यस असेल तर समोरून यस येणार आहे. आपल्या इथे जर डाऊट असेल तर समोरून पण डाऊटच क्रिएट होणार आहे. तर येस माइंडने आपल्याला काम करायचं आहे आणि लोकांचे पॉझिटिव्ह शेअर करायचे. शुगर बीपी भरपूर लोकांची सर आपण गोळी बंद केली, पण मला आवडलेला रिझल्ट तो होता की जो मला अमेझिंग वाटला. येस येस येस, थँक्यू सो मच. आता आपल्याकडे भरपूर लोकांचे हँड रेज आहेत, परंतु आपल्याकडे सो सॉरी बाकीच्या लीडरसाठी. आपण पुढच्या प्रोडक्ट ट्रेनिंगला म्हणजे पुढच्या सोमवारी आपले अपकमिंग रुबी डायरेक्टर, वन अँड ओनली अपकमिंग फास्टेस्ट डायमंड सरिता काशेकर मॅडम हे ट्रेनिंग घेणार आहेत पुढच्या सोमवारी, प्रोडक्ट ट्रेनिंग. सो त्यावेळेस उरलेले आपण स्टोरीज आपण अटेंड करूया. आता आपल्याकडे 8 महिन्यासाठी प्रोडक्ट ट्रेनिंग, तुम्हाला एक गुड न्यूज आता सांगून ठेवतो. पुढचे 8 महिने प्रोडक्ट ट्रेनिंग घेण्यासाठी सगळे सिल्वर अँड अबोव लीडर आपल्या कॉलवरती येणार आहे. आम्ही दोन दिवस जे भोर तालुक्यामध्ये पिनाकल फार्मला गेलो होतो त्या ठिकाणी जे शेड्यूल बनवले त्याच्यामध्ये सगळे तुमचे अपलाईन लीडर प्रोडक्ट ट्रेनिंगसाठी, बिझनेस प्लॅनसाठी, 4B6 साठी, होम मीटिंग सगळं शेड्यूल मी रेडी केलं आहे. ते उद्या सकाळी आपल्या ग्रुपला येऊन जाईल. वर्षभराचं नियोजन झाले ऑनलाईन ट्रेनिंगचं, ऑफलाईन ट्रेनिंगचं. तर आता मी तुम्हाला कॉलवरती फक्त एकदा दिसेल. हा सेशन मी रेकॉर्ड केलाय. आपल्या नवीन लोकांना मी ते रेकॉर्डिंग पाठवेल. त्यांनी त्याच्यावरती थोडा स्टडी करायचा आहे. तुमच्या डोक्यातल्या काही आयडिया याच्यामध्ये टाकायच्या, थोडासा स्टडी करायचा आहे. आणि पुढच्या सोमवारी सरिता मॅडम ट्रेनिंग घेतील. त्याच्यानंतर आपले बाकीचे ऑल प्लॅटिनम आहेत. प्लॅटिनम नंतर गोल्ड घेतील. म्हणजे काय होईल, नवीन लोकांना थोडासा वेळ मिळेल रिव्हिजन करायला. बरोबर ना प्रवीण सर? म्हणजे सिनियरचं ऐकलं तर मग गोल्ड लोकांचं ऐकलं तर सिल्वरला कॉन्फिडन्स येईल. सत्यवान सरांना थोडासा जीव आला. त्यांना वाटलं माझाच नंबर लागतोय काय आता. तर लगेच नाही आपण नंबर लावणार. कदाचित एखाद्याचा नंबर 8व्या महिन्यात पण लागू शकतो. आपल्याकडं 8 महिन्यासाठी ट्रेनर तयार आहेत. पूजा खेडकर मॅडमची एक्साइटमेंट पाहून असं वाटतं की सरिता मॅडम नंतर त्यांचाच नंबर लावा. पण आपण कोणावरती अन्याय करणार नाहीये. तुम्ही जो रेकॉर्ड केलेला व्हिडिओ माझ्याकडे आहे, तुम्ही जो मला शब्द दिलाय, मी सगळा रिपोर्ट कंपनीला उद्या पाठवणार आहे. सगळा अहवाल त्या आपल्या 2026च्या प्लॅनिंगचा. काही लोकांचं माझ्याकडे बिझनेसचा फॉर्म येणं बाकी आहे. काही लोकांच्या रँक सेलिब्रेशनच्या प्लॅटिनमच्या डेट येणं बाकी आहे. ते आल्याच्या नंतर मी तो अहवाल सबमिट करणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांना मला सांगायला आनंद होते. आज 112 लोकांना खूप आनंद होते मला सांगायला की तुम्ही खूप लकी आहात, अशा लीडरच्या टीममध्ये आहात. त्यांनी सगळ्यांनी वेळात वेळ दिला. 2 दिवस 138 किलोमीटर रांजणगाववरून भोरला किंवा वेगळ्या ठिकाणाहून, कोणी मुंबईवरून, कोणी साताऱ्यावरून, कोणी पंढरपूरवरून, कोणी संभाजीनगरवरून, कोणी नाशिकवरून, कोणी कुठून कुठून आले मीटिंगसाठी. तुमचे सगळे लीडर सिनियर
जे सिल्वर आहेत, गोल्ड आहेत, प्लॅटिनम आहेत. आणि त्यांनी एक वचन दिले कंपनीला, एक शपथ घेतली की पुढच्या 8 महिन्यामध्ये सगळं ट्रेनिंग ऑनलाईन आम्ही झूमच्या माध्यमातून तुम्हाला देणार. तुम्हाला 100% सपोर्ट राहणार. सपोर्ट सिस्टीम फार मोठी आहे. तुमचे मीटिंग्स असतील, प्लॅनिंग असेल, सेमिनार्स असतील, सिनियरचा 100% सपोर्ट असेल. आणि जर सपोर्ट नाही केलं तर काय करणं ते पण त्यांनी सांगितलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगणार नाही. पण 100% त्या सगळ्यांचा सपोर्ट तुम्हाला राहीलच. आणि सगळे ट्रेनर ॲज अ ट्रेनर म्हणून तुम्हाला इथून पुढच्या काळात दिसतील. आणि जरी समजा कोणी वर खाली झालं बोलताना, तर कोणालाही तळोजाच्या जेलमध्ये नवी मुंबईला किंवा तिहार तुरुंगामध्ये दिल्लीला किंवा येरवड्याच्या कारागृहामध्ये कोणालाही टाकण्यात येणार नाहीये. समजा लोकांना असं वाटतं ना की बाबा बोलताना चुकलं तर लोक काय म्हणतील, काही कोणाला घेणं देणं नाहीये. आता मी काय चुकलो समजा, काय होणार आहे, मी नवीन अपडेट करेल, पुन्हा शिकेल. तुम्ही जर चुकलात, तुम्हाला लीडर बनायचंय, मीटिंग 1 तास घ्यायचे, देवाचंच घ्यायचं आणि देवाला द्यायचं, चुकलात काय होईल, चुकीतून शिकायला मिळेल ना. मी ज्या फील्डमध्ये होतो ना, मी मुलांना कराटे शिकवायचो. एखादा मुलगा एखादा पंच मारताना चुकला तर त्याला पनिशमेंट काय आहे की बरोबर मार. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सो सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुमचे सगळे सिनियर्स आता 24/7 अवेलेबल आहेत तुमच्या टीमच्या ग्रोथसाठी आणि तुम्हाला कोर्डेलिया क्रूजला घेऊन येण्यासाठी. आजच न्यूज आलेली आहे, 6 फेब्रुवारीला थायलंडची टूर आहे. जे थायलंड विनर आहेत पुढच्या 2 आठवड्याच्या पेमेंटचं सेव्हिंग करा. मस्तपैकी 5-50 हजाराची शॉपिंग करा. थायलंडला जायचे तर नवीन कपडे बिपडे बॅगी एकदम टकाटक मध्ये. दुबई विनरनी पासपोर्ट काढा. आपल्याला बँकॉक, पटाया मस्तपैकी बीचला जायचंय. खूप साऱ्या गोष्टी थायलंडला गेल्यावर एक्सप्लोर करायच्या आहेत. कोर्डेलिया क्रूजला पहिली बॅच जाणार आहे 6 तारखेला. पहिले 3200 विनर पहिल्या बॅचला जाणार आहेत. तर तुमचा नंबर पहिल्या 3200 मध्ये पाहिजे. कंपनीकडे जवळपास 1000 विनर झालेले आहेत. अजून महिना नाही झाला. कोर्डेलिया क्रूजला सरांनी 6400 लोकांचं 1.5 करोड देऊन बुक केलंय क्रूज. लक्षात आलंय का? अजून